श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 20. श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप. मी सकाळीच श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डेला आलो. श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे मला दिसले. त्यांच्या पाणीदार नेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान, ज्योती स्वरूपात ओसंडत होते. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा, प्रेम, ज्ञान यांची काही प्रयास न करता प्राप्ती होत असे. इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते. निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने मी आनंदाने भावविभोर झालो. श्रीपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या मुखाकडे पाहताच एक अलौकिक शांती, वात्सल्य, प्रेम माझ्या अंतरंगात व्यापून माझ्या मन, शरीर आणि हृदयास अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली. मी श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावाने स्पर्श केला. माझे शरीर त्या स्पर्शाने हलके हलके वाटू लागले. माझ्या डोळ्यातून तेज बाहेर आल्यासारखे वाटले. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते. त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला. तो आकार माझ्यासारखाच होता. श्रीपादांनी मंद हास्य करीत मला प्रश्न केला, तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळेल का? मी म्हणालो, स्वामी, तो आकार मी पाहिला, तो माझ्यासारखाच वाटला, परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळले नाही. ती आकृती कोणाची होती तेही कळले नाही. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, ते तुझे पाप शरीर होते. तो तुझ्यातील पाप रूपी पुरुष होता. आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे. प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो. या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुलात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्माने उद्धार करावा. ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करवून घेताना आपल्या उपजीविकेपुरतेच धन घ्यावे. अशा प्रकारे न केल्यास ब्राह्मणास यजमानाच्या पापांचे वाटेकरी व्हावे लागते. त्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोगुण रूपी अग्नीत दहन करावे. अशा प्रकारे जीवन जगणारा ब्राह्मणच ब्राह्मत्वास प्राप्त होतो. अन्यथा तो जातीनेच केवळ ब्राह्मण असतो, ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे. आमचे आजोबा बापन्नाचार्युलू, वडील अप्पलराज शर्मा हे दोघे सद्ब्राह्मण होते. माझी आजी आणि माता सुमती महाराणी या दोघी परमपवित्र स्त्रिया होत्या. त्यांचे केवळ स्मरण केल्यानेच लक्ष लक्ष पापे नाहीशी होतात. असे बोलणे झाल्यावर श्रीपाद प्रभूंनी क्षणभर मौन धारण केले. नंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी भूमीस स्पर्श केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली. काही मधुर फळे, सुवासिक फुले, थोडे सोने, चांदी आणि नवरत्नांचा हार तसेच दिव्य अग्नी प्रकट झाला. माझ्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी त्या पापपुरुषाला नेत्रानेच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा केली. त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला. माझ्या शरीरात अग्नीचा भडका उडाला. स्वामी, मला वाचवा अशी विनंती केली. प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून मला स्पर्शून गेला. माझे शरीर त्या तरंगाने शीतल झाले. माझ्या कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले. माझ्या नाडीचे स्पंदन थांबले. हृदयाचे ठोके थांबल्याप्रमाणे वाटले आणि मी समाधी अवस्थेत गेलो. माध्यान्ह काळ झाला होता. त्या दिवशी गुरुवार होता. श्रीपाद स्वामी स्नान आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते. भक्तजनांनी समर्पित केलेल्या भिक्षा अन्नाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला. कमंडलूतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले. भिक्षेतील थोडे अन्न काकबळीसाठी काढून ठेवले. अत्यंत मधुर अशा आवाजात स्वामींनी मला नावाने हाक मारली आणि सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा दिली. मला त्यांच्या जवळ बोलावून घेतले. क्षणभर डोळे झाकून पुन्हा उघडून माझ्याकडे स्नेहाळ नजरेने पाहिले. त्याच वेळी त्यांच्या हातात एक चांदीचे पात्र प्रकट झाले. त्यात हलवा भरलेला होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, शंकर भट्टा, माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशाने बांधून ठेवतात.
मी निरपेक्ष भक्तिभावाला भुलून जातो. श्रेष्ठींच्या घरी त्यांची धर्मपत्नी माझ्यासाठी आवर्जून हलवा करीत असे. मी जेवल्यावरच तिचे समाधान होई. त्यांची नाथ लक्ष्मी वासवी हिने माझ्या हातात राखी बांधली होती. तिच्या पतीच्या पत्रिकेत अनिष्ट योग असल्याचे एका ज्योतिषाने सांगितले होते. तिने मला विनंती केली की तिच्या राखीचा स्वीकार करून तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा. मी तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊन फुले, बांगड्या आणि कुंकवाचा प्रसाद दिला. तिच्या आजी व्यंकट्ट सुब्बम्माने प्रेमभावाने तयार केलेला हलवा तिने मला दिला. या मधुर प्रसादाच्या सेवनाने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. माझ्या प्रेमळ भक्तांनी श्रद्धा भावाने दाखविलेल्या नैवेद्याचे मी त्यांचे घरी सूक्ष्म रूपाने जाऊन सेवन करतो. परंतु श्रेष्ठांच्या घरचा महाप्रसाद मात्र मी प्रत्यक्ष जाऊन स्वीकार करतो. सर्व भक्तांनी हा प्रसाद घ्यावा असे श्रीपादांनी सांगितले. या प्रसादाच्या माधुर्याचे वर्णन कोणाला करता येईल? प्रसादाचा थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला. तो नभोमंडळात विलीन झाला. थोडा प्रसाद त्यांनी भूमीस अर्पण केला. तो भूमातेने स्वीकार केला. तो प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला. कोणासही निराश करायचे नाही असा श्रीपाद प्रभूंचा स्वभाव होता. कितीही प्रसाद वाटला तरी तो कमी होत नव्हता. याच वेळी पद्मशाली कुलातील गुरुचरण नावाचा एक भक्त तेथे आला. त्याला श्रीपाद स्वामींनी चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला. तो त्याने मोठ्या श्रद्धाभावाने खाल्ला. नंतर स्वामींच्या आदेशानुसार ते चांदीचे पात्र कृष्णा नदीच्या पात्रात सोडून दिले. यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, पद्मशाली कुलातील मार्कंडेय गोत्र असणारे लोक कालांतराने मांस भक्षण करणारे झाले. माझ्या सानिध्यात काही कारण नसलेले कार्य कधीच होत नाही. गुरुचरणा, तू कित्येक दिवसांपासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरु शरणम, स्वामी शरणम असे नामोच्चारण करीत पवित्र जीवन व्यतीत करीत आहे. आज तुला श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद मिळाला. तुला कळलेले गुरुतत्व या शंकर भट्टास सांग. आम्ही माध्यान्ह समयी योग निद्रेत असताना मानस संचार करतो. यावेळी कोणास दर्शन देत नाही. आमच्या विनंतीचा भंग होऊ नये. श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होता. त्याला योग मार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती. त्याला शंकर भट्ट म्हणाला, हे महापुरुषा, गुरुतत्वाचे ज्ञान मला देऊन कृतकृत्य करावे. यावर गुरुचरण म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांडात उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्यांच्या केवळ संकल्प मात्रानेच होते असे श्री दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपातून श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्वरूपात साकार रूपाने अवतरित झाले आहेत. त्यांना साकार समजणे महादोषास्पद आहे. कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत. सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहेत. एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत. ते सर्व योग मार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत. सृष्टीतील अनेक महर्षींनी आपापल्या साधन वैशिष्ट्याने साक्षात्कार करून घेतलेल्या देवतांचे स्वरूप म्हणजे श्रीपादांचे दिव्य रूप होय. पूर्व काळापासून महर्षींना अनेक दिव्य शक्ती प्राप्त होत्या. वसिष्ठ ऋषी हव्ययुक्त यज्ञ करीत असत. विश्वामित्र ऋषी हव्य सामुग्री शिवाय यज्ञ करीत. जमदग्नी ऋषी विश्वामित्र ऋषींचे अनुकरण करीत. आपले श्रीपाद प्रभू सर्व प्रकारच्या यज्ञांचे समर्थन करीत. कोणतेही कर्म करण्यास अथवा न करण्यास किंवा वेगळ्या पद्धतीने करण्यास त्या कर्माचे आणि मंत्राचे रहस्य जाणण्यास ते समर्थ होते. श्रीपाद प्रभू सर्व समर्थ असून सर्व कर्मांचे रहस्य जाणणारे असल्याने त्यांना त्या त्या व्यक्तीच्या आचरणाचे सूक्ष्म ज्ञान होते. बापन्नाचार्युलू, नरसिंह वर्मा, व्यंकटप्पया सृष्टी यांना अनेक प्रकारच्या योगाचे ज्ञान होते. सर्व शक्तीमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. या तिघांना श्रीपाद प्रभूंची वात्सल्य भक्ती प्राप्त होती. त्यांच्या प्रेमशक्तीमुळे ते स्वामींना आपले इच्छित कार्य सुसंपन्न करण्याचा आग्रह करून ते करवून घेत. श्रीपाद स्वामी सुद्धा त्यांचे कार्य मोठ्या आनंदाने सुसंपन्न करीत असत. श्रीपाद प्रभू प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचे स्वरूप पाहून सहज स्वभाव, सहज वात्सल्याने शिशुप्रमाणे वर्तन करीत. त्या स्त्रिया सुद्धा स्वामींची शिशु स्वरूपातच प्रेमभावाने आराधना करीत. हीच महामाया. योगी आणि वेदज्ञ यांनी पुन्हा पुन्हा वर्णन केलेला निर्गुण निराकार परब्रह्म रूप दिव्य शिशु पिठिकापुरम या क्षेत्री आपल्या दिव्य लीलांनी सर्वांचे चित्त आकर्षित करीत असे. या शिशूच्या लीलांचे वर्णन करणे अतर्क्य होते. दैव मार्गाने, योग मार्गाने, ज्ञान मार्गाने, वेदशास्त्राच्या अध्ययनाने साधना करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने श्रीपाद वल्लभांच्याच कृपेचा लाभ होतो.
यानंतर शंकर भट्ट त्या महान भक्त श्री गुरुचरणांना म्हणाले, महाराज, आपणास श्रीपाद स्वामींचे प्रथम दर्शन कसे झाले? तो कथाप्रसंग सांगून माझा उद्धार करावा. गुरुचरण म्हणाले, हे ब्राह्मणोत्तमा, तुम्ही अत्यंत धन्य धन्य आहात. तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे समक्ष दर्शन पूर्वजन्मीच्या सुकृतामुळेच घडले. तुम्हास प्रतिदिन स्वामींच्या करुणा कटाक्षाचा लाभ होतो. मी देवभक्त कुटुंबात जन्मलो. लहानपणापासूनच मी आमचे कुलदैवत श्री दत्तप्रभूंची भक्ती करीत आहे. आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. मी दत्तात्रयांची अत्यंत श्रद्धेने आराधना करीत होतो, परंतु समस्या कमी होत नव्हत्या. आमच्या गावातील काही लोकांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर श्री दत्तात्रयांची कृपा नाही. तू दुसऱ्या कुलदैवतेची निवड करून त्यांची आराधना कर. असे केल्याने तुझे संकटातून निवारण होईल. मी त्यांच्या मतास सहमत होऊन रात्री झोपलो. मला स्वप्नात एक भयंकर कसाई दिसला. तो प्रेमाने शेळ्यांचा सांभाळ करीत असे, परंतु दररोज तो काही शेळ्यांचा बळी देत असे. त्याच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो. तो मेघाप्रमाणे गंभीर स्वरात म्हणाला, मी दत्त आहे. तू कोणत्याही देवदेवतांची आराधना केली तरी त्या स्वरूपात मीच असतो. तू आराधना करणाऱ्या देवास नामरूपाने बदललेस तरी मी बदलणार नाही. मी तुला कधीच सोडणार नाही. तू माझी छाया आहेस. माझी छाया मला सोडून कशी राहील? समस्त देवदेवतांच्या संकल्पांना आणि समस्त कोटी मानव संकल्पांना चालविणारा महासंकल्प मीच आहे. भगवत अवतारातील भगवत स्वरूपाला कांती देणारा असा तो ब्रह्म मीच आहे. वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल, परंतु माझ्या हाती आलेला तू मला कधीही सोडून जाऊ शकणार नाहीस. दत्तभक्तांनी सिंहाच्या छावाप्रमाणे शूर असावे आणि भित्रेपणा सोडून द्यावा. मी सिंहासारखा आहे. सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ भय नसते. ते त्यांच्या बरोबर मुक्तपणे खेळत असतात. मी या कोयत्याने तुझा वध करीन. तुझे रक्षण करणारा त्रैलोक्यात कोणी नाही. मी अत्यंत भयभीत होऊन ओरडलो आणि त्याच वेळी माझा स्वप्नभंग झाला. घरातील लोक काय झाले असे विचारू लागले. मी त्यांना स्वप्नातील वृत्तांत कथन केला. आमच्या आर्थिक समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत होत्या. कोणत्याही जन्मात केलेल्या कर्माचे फलस्वरूप ही दरिद्र अवस्था आम्हास भोगावी लागत होती, ते काही कळत नव्हते. सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर आला. त्याच्या हातात चिपळ्या होत्या. तो हरिनामाचे गायन करीत होता. त्याच्या डोक्यावर तांदुळाचे टोपले होते. हा एक विचित्र हरिदास होता. त्याच्या टोपलीत एक औदुंबराचे रोप होते. तो दारासमोर उभा राहून तांदूळ देता का असे विचारत होता. मी घरात तांदूळ शोधित असताना एक मुठभर कण्या मिळाल्या. त्या कण्यांचा स्वीकार करून तो म्हणाला, महाराज, काल रात्री एका कसायाने गुरुचरण नावाच्या एका दत्तभक्ताची हत्या केली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रूपात प्रविष्ट झाले. औदुंबराच्या वृक्षाखाली श्री दत्तप्रभूंचा निवास असतो असे प्रमाण आहे. हे रोप असामान्य आहे. गोदावरी मंडलातील पिठिकापुरम एक महान क्षेत्र आहे. तेथे श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात वास्तव्य करीत आहेत. श्रीपादांच्या आजीच्या औदुंबर वृक्षाचेच हे रूप आहे. हे रोप तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. त्या हरिदासाचे वक्तव्य ऐकून मी तर भ्रमितच झालो. मी म्हणालो, अहो गुरुचरण मीच आहे. माझी हत्या झाली नाही. मी दत्तभक्त आहे. मी स्वप्नात एक कसाही पाहिला होता. तो मला मारून टाकेन असंही म्हणाला होता. औदुंबर वृक्ष महिमा. एवढ्यावर हरिदास जोराने हसला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते खरे का? नाही म्हण. या सृष्टीत असलेल्या अनेक मार्गाचे आदी गुरु म्हणजे दत्तच आहेत. ते भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्या समोर आपण अगदीच क्षुद्र असतो. पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात. तसेच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात. दत्तात्रय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. खरे तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्तांचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते.
ही प्राणशक्ती परिपूर्ण असते, कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रय प्रतिष्ठित असतात. हरिदासाने सांगितलेला वृत्तांत आश्चर्यचकित करणार होता. कृष्णदास नावाचा एक व्यापारी त्या मार्गाने जात होता. मी त्या औदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने वाढवित होतो. काही दिवस असेच गेले. आमचे एक दूरचे नातेवाईक रेशमी कापडाचा व्यापार करीत असत. ते वृद्ध झाले होते. त्यांना मूळ बाळ नव्हते. माझ्यावर त्यांचे प्रेम होते. ते आमच्या घरात वास्तव्याला होते. त्यांनी थोडे धन देऊन रेशमी कपड्याचा व्यापार करण्यास सांगितले. ते सुद्धा आमच्या घरी असलेल्या औदुंबराच्या वृक्षास भक्तिभावाने प्रदक्षिणा घालून श्री दत्तप्रभूंची आराधना करीत. आमच्या घरी कोणतीही आपत्ती अथवा संकट आले असता आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालून आमचे दुःख निवारण करण्यास सांगत असू. आमच्या याचना दत्तप्रभूंना कळत असत. आमची संकटे दत्तकृपेने दूर होत होती. श्री दत्तप्रभूंना नवस केला असता तो औदुंबराच्या वृक्षाकडून पूर्ण होत असे. औदुंबराच्या वृक्षाची सेवा करणे दत्तभक्तांचा महत्वाचा विधी होता. घरात औदुंबराचे झाड असणे म्हणजे साक्षात दत्तात्रयच घरात असल्यासारखे होते. औदुंबराचा महिमा वर्णावा तितका कमीच. पापकर्माचे फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म. मी माझ्या व्यापाराच्या निमित्ताने आंध्र प्रदेशात असताना माझ्या भाग्याने पिठिकापुरम क्षेत्री येऊन पोहोचलो. श्री बापन्नाचार्युलूंचे घर शोधून काढले. त्यावेळी श्रीपाद प्रभू बापन्नाचार्युलू बरोबर अंगणात बसले होते. त्यांच्या अंगणात एक काट्याचे झाड होते. त्या झाडाला श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने प्रतिदिन पाणी घालत असत. बापन्नाचार्युलू श्रीपादांना म्हणाले, हे काट्याचे झाड तुला एवढे प्रिय का आहे? संजीवनी वृक्षाचे रूप असते तर त्यावर प्रीती करणे योग्य झाले असते. तू त्या झाडात श्रद्धेने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी ते वाढणारच आहे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, हे काट्याचे झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या घराण्यातील विश्वावधानी होते. स्वयंभू दत्तात्रय बापन्नाचार्युलूंच्या नातवाच्या रूपाने अवतरित झाले आहेत. केवढे हे आश्चर्य! परंतु विश्वावधानी आजोबा परिहासाने म्हणत, केवढा हा देवद्रोह! तेच या जन्मी काट्याच्या झाडाच्या रूपाने आपल्या अंगणात स्थित आहेत. मी, आई, मोठे भाऊ श्री विद्याधरी, राधा सुरेखा, व्यंकट सुब्बय्या श्रेष्ठींच्या घरी आणि नरसिंह वर्मांच्या घरी मोठ्या प्रेमभावाने जेवण करीत असो. हे आमचे वर्तन विश्वावधानी आजोबांना मुळीच आवडत नसे. ते क्रोधाने म्हणत, मल्लादी आणि मंदकोट्टा या दोन कुटुंबातील धर्मभ्रष्ट करणाऱ्यांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा. आज तेच आजोबा काट्याच्या वृक्षरूपात दिसत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रय आहे याचे प्रमाण काय? असे तर्क कुतर्क करणाऱ्या विश्वावधानी आजोबा या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मले आहेत, असे सांगून श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझी आई सर्व सौंदर्य स्वरूपिणी सुमती महाराणी श्रेष्ठी आत्या घरची लेक माने. एकदा त्यांनी तिला सन्मानाने जेवणास बोलावून तिची नूतन वस्त्रांनी ओटी भरली. यामुळे त्यांना आपला जन्म धन्य झाल्यासारखे वाटले. नरसिंह वर्मा आजोबांना विश्वावधानी नेहमी टोचून बोलत. त्याने आपल्या आजोबांची मृत्यूनंतर उत्तर क्रिया व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता. त्या काटेरी झाडास पाहून व पूर्व वृत्तांत जाणून श्रीपाद प्रभूंना त्यांची दया आली. त्यांनी त्या झाडावर थोडे पाणी शिंपडून त्या अंगणातून बाहेर आले. श्रीपादांचे मुग्ध मनोहर रूप पाहून मला आनंदाचे भरते आले आणि नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरण कमलावर आपले मस्तक अत्यंत नम्र भावाने टेकविले. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने मला कुरवाळले आणि म्हणाले, हे गुरुचरणा, अरे उठ, हा काय वेडेपणा! तू पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस. मी कापडांचा व्यापारी असल्याचे ओळखून बापन्नाचार्युलू म्हणाले, आमच्या सोनुल्यासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय? मी श्रीपादांना शोभतील असे कपडे काढून दिले. श्रीपाद प्रभू गुरुचरणास आत घेऊन आले आणि म्हणाले, आता तुला एक गंमत दाखवतो, ती तू बघ. त्यांच्या बरोबर बापन्नाचार्य सुद्धा होते. श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे विश्वन्ना आजोबा, तुमच्या मुलाने श्रद्धारहित श्राद्धकर्म केल्याने आणि बापन्नाचार्युलू सारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म आला. हा गुरुचरण तुमच्या पूर्वजन्मीचा पुत्र आहे. याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने मी आपले उत्तर कर्म करवून घेईन. यासाठी तुमची संमती आहे ना? हे प्रभूंचे वक्तव्य ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. त्या काटेरी झाडास आच्छादलेला विश्वावधानींचा प्रेतात्मा म्हणाला,
यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते? श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून काढून त्यास अग्नी देण्यास सांगितले. गुरुचरणाने श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे ते काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले व नंतर स्नान केले. स्नानानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितले. यावेळी श्रीपाद म्हणाले, भगवान शिव जे भस्म धारण करतात ते महायोगी, महान तपस्वी, महान भक्त, महान सिद्ध पुरुष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच्या दहनाची पवित्र भूमी असते. शिवप्रभूच्या तेजोमय वलयात हे महात्म्य ऐक्य स्थितीत विश्राम करतात. वानर, सर्प, गाय या पशूंची नकळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तर क्रिया करावी. त्यांचे श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावे. मंत्रपूर्वक करण्याचा कोणताही विधी करण्याची आवश्यकता येथे नाही. आपल्या पूर्व ऋणानुबंधाने कोणत्या जीवाची नकळत हत्या झाल्यास त्याचे श्रद्धापूर्वक दहन करावे. असे केल्याने पापकर्मांचा नाश होतो आणि त्या प्राण्यांना सद्गती मिळते. पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षी होते. त्यांची पत्नी अहिल्या एक महान पतिव्रता स्त्री होती. ते विश्वशांतीसाठी कोटी कमलाने यज्ञ केला होता. गौतम महर्षी आपल्या तपोबलाने घरासमोर अन्नधान्याचे पीक उगवित असत. मानवाला आहाराशिवाय जीवन जगणे शक्य नाही. महर्षी गोधनाची सुद्धा वृद्धी करीत, तसेच गोअमृतासारख्या पदार्थांची निर्मिती करीत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, यज्ञयाग न केल्यास विश्वनियंता, देवता आणि मानव यांच्या परस्पर सहकार्याने चालणारे जीवन निरर्थक होऊन धर्माला ग्लानी येते. माया निवारण्यासाठी, गोहत्येचे पातक निवारण्यासाठी गोदावरी नदी गौतम ऋषींच्या साह्याने अवतरित झाली. त्यांच्या या महान कार्यासाठी सारा जनसमुदाय त्यांचा अत्यंत ऋणी आहे. विश्वावधानी हा गौतम गोत्रातीलच होता, परंतु त्यांचा संबंध या गोत्रात जन्म घेण्यापुरताच होता. त्रेतायुगात पिठिकापुरम या क्षेत्रात सावित्री काटक नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षींचा मोठा भाग होता. विश्वावधानींच्या भाग्यानेच त्याला पिठिकापुरम येथे जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असे माझे दर्शन त्यास घडले. तो अयोग्य असल्या तरी माझ्या निर्व्याज प्रेम करुणेने त्यास सद्गती मिळाली. ही सद्गती श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपाप्रसादानेच प्राप्त झाली. ऋणानुबंध नसेल तर कुत्रा सुद्धा जवळ येत नाही. आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी. मदत करणे शक्य नसल्यास त्याला आपल्या मधुर वाणीने आपली असमर्थता व्यक्त करावी, परंतु निष्ठुर होऊ नये. जर तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपाने वास करणारा मी सुद्धा तुमच्या बरोबर तसेच वर्तन करेल. तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील. या संपूर्ण सृष्टीतील सत्याचे एकमेव मूल कारण मी आहे. मी सर्व सत्याचे सर्वमय परम सत्यम आहे. वेदात सुद्धा असे सांगितले आहे की ज्ञानाचे अंतिम सत्य ब्रह्म आहे. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून बापन्नाचार्युलूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मोठ्या प्रेमभावाने श्रीपादांनी ते आपल्या बाल हातांनी टिपले आणि म्हणाले, आजोबा, तुम्ही सर्वदा माझ्या ध्यानातच असता. तुमचा जन्म धन्य आहे. मी नृसिंह सरस्वतींच्या अवतारात अगदी तुमच्यासारखेच रूप धारण करणार आहे. हे त्रिवार सत्य आहे. बोलताना श्रीपादांनी आजोबांचा हात हातात घेतला होता. यावेळी बापन्नाचार्युलू म्हणाले, श्रीपादा, माझ्या मनात कित्येक दिवसांपासून एक शंका आहे, विचारू का? त्या क्षणी श्रीपाद चिरहास्य करून म्हणाले, माझ्याकडे काय शंका आहे? मी 10 वर्षाचं बालक तुमच्या शंकेचे समाधान कसे करू शकेन? प्रयत्न करून पाहिजे. यावर बापन्नाचार्युलूंनी प्रश्न विचारण्यास आरंभ केला. ते म्हणाले, सृष्टी, स्थिती आणि लय याचे करते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत ना? श्रीपाद म्हणाले, हो, यात काही शंकाच नाही. त्यांच्या स्त्री शक्ती स्वरूपात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना? यावर श्रीपादांनी होकारार्थी मान हलवली. या त्रिमूर्तींना आणि त्यांच्या 3 शक्तींना निर्माण करणारी आदिपराशक्ती आहे ना? श्रीपाद म्हणाले, हो. यावर बापन्नाचार्य म्हणाले, तर त्यांच्या समोर तू कोण आहेस? तू नेहमी माझ्या बांधवांना सांगतोस की ती वासवी कन्या कोण? तुम्ही दोघे भाऊ बहीण आहात, याला काही शास्त्राधार आहे काय? श्रीपाद सर्व देव स्वरूप, सर्व देवतांचे मूळ श्रीपाद प्रभू. एकानंतर एक असे अनेक प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभू मुग्धपणे हसले आणि म्हणाले, आजोबा, आत्ताच तुमच्या दृष्टीसमोर काट्याच्या झाडास सद्गती दिली. मी केलेल्या कामास काही शास्त्र प्रमाण आहे का? यासाठी अशा प्रकारच्या चिकित्सेची गरज नाही. मी योगी असून सर्व योगक्रियात असतो. यामुळे कोणत्याही भूमिकेत मी समरस होतो. सृष्टी ही माझी मायाच आहे. तिलाच आपण सृष्टी मानतो. संपूर्ण सृष्टीत
एकच भगवत चैतन्य भरून राहिले आहे. ते विविध स्थितीत आणि विविध अवस्थेमध्ये परिणामाला वशीभूत होऊन राहिले आहे. या परिणाम क्रमाला कालाचा आधार आहे. कालाचे ज्ञान प्राप्त होत असल्याने परिणाम चक्र अनुभवास येते. या कालाची गणना आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या गतिमानाने कळते. अत्रि महर्षींना त्रिकालाचे आणि 3 अवस्थांचे ज्ञान होते. या सृष्टीतील एक महान पतिव्रता म्हणून अनुसया माता प्रसिद्धी पावली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मला सृष्टी, स्थिती आणि लय तसेच स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 देहांबद्दल आणि भूत, भविष्य आणि वर्तमान कालाबद्दल एकाच कालात अनुभव येतो. यामुळे माझे नित्य वर्तमानच असते. घडून गेलेले, घडत असलेले आणि पुढे घडणारे हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो. अशा स्थितीत त्रिमूर्ती, त्रिशक्ती माझ्यात असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. त्रिमूर्ती, त्रिशक्ती सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर आदी पराशक्तीच्या रूपाने होत्या. ही गोष्ट खरीच आहे. मी आणि आदी पराशक्ती दोघे अभिन्न रूप आहोत. यातील एक सूक्ष्म अंश असल्याने समस्त सृष्टीतील मातृगर्भात एक महासंकल्प आदी पराशक्ती रूपाने विलसत असतो. तेच ब्रह्मयोनी स्वरूप आहे. त्यातूनच त्रिमूर्ती, त्रिशक्तींचा आविर्भाव झाला. त्या आदी पराशक्तीस निर्माण करण्याचा संकल्प असो किंवा सृष्टी रचनेचा संकल्प असो, तो कसा संभव आहे याची प्रबोधन शक्ती मीच आहे. यामुळे महासंकल्प स्वरूप मीच आहे. त्या महासंकल्प सिद्धीसाठीच आदी पराशक्तीचा आविर्भाव झाला. तसेच त्रिशक्तीचा आविर्भाव झाला तो महासंकल्प रूपच परमगुरु स्वरूप आहे. हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे. या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिळतात तो तत्काळ सिद्ध होतो. संकल्प होणे आणि सिद्धी पावणे हे दोन्हीही एकाच वेळी घडत असते. सर्व शक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे. सृष्टीतील माता शिशु संबंध, पिता पुत्र संबंध, पती पत्नी संबंध, भाऊ बहिणी संबंध हे अनिवार्य संबंध आहेत. या पवित्र संबंधांना आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अवतरित होतात. जीव म्हणजे मायेची शक्ती. मी मायेच्या अतीत असलेली महाशक्ती आहे. माया शक्ती असो अथवा महाशक्ती, ती योग शक्तीमुळेच फलद्रूप होत असते. जी महाशक्ती स्त्री स्वरूपात वासवी कन्यका म्हणून ओळखली जाते, तीच महाशक्ती पुरुष स्वरूपात श्रीपाद वल्लभांच्या रूपात अवतरली आहे. या दोन्ही शक्तींचा आविर्भाव सुद्धा महासंकल्पाला अनुसरूनच आहे. आदी पराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात. या दैवी संबंधांना आणि त्यांच्या तत्वांना त्या स्थितीतील अनुभूती केवळ साधना संपन्न जीवांना अवगत होते. श्रीपाद प्रभूंची आराधना करणाऱ्या साधकांच्या पापांचे निवारण. मृगाजवळ जाऊन त्याला संस्कृत व्याकरणाचा बोध करणे निरर्थक असते. संस्कृत शिकून त्या नीच योनीतून मुक्तता मिळवायची असल्यास मानव जन्मातील मिळणारी समर्थता असणाऱ्या व्यक्तीकडूनच व्याकरण शिकले पाहिजे. माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्याने मी जीवाचे संस्कार आणि मलिनता स्वीकारतो. प्रतिदिन केलेल्या स्नान संध्या जपादिकामुळे जीवांची मलिनता दग्ध होऊन मी दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो. वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पाप संस्कार मी आकर्षित करून घेतो. भक्तांनी आपापल्या कुलदैवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाचीच स्थूल पूजा होईल. ती पूजा केल्याने मिळणारे महाफल माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी अर्पण करतो. तुम्ही कर्म न केल्यास तुम्हास फळ मिळणे शक्य नाही. म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्य कर्माचे आचरण करतो. मी अनंत चैतन्य असल्याने उत्तम कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचे फळ तात्काळ मिळवून देतो. माझे आदी गुरुस्वरूप आहेत. माता पिता धन दौलत यांचे हक्कदार मुले असतात. त्याचप्रमाणे गुरूंच्या तपोशक्तीचे त्यांचे शिष्य वारसदार असतात. भगवान कृष्णांनी गीतेत सुद्धा सांगितले आहे की मानवाला कर्म करणे अनिवार्य आहे. माझ्या तपाराधनेला समाप्ती नाही. श्री दत्तात्रयांप्रमाणेच मी सुद्धा सुलभ प्राप्त दैवत आहे. इतर देवदेवता भक्तांनी केलेल्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन त्यांना वर प्रदान करतात. गुरुस्वरूप असलेले श्री दत्तात्रेय त्यांच्या शिष्यांच्या वर प्राप्त करण्याच्या मार्गातील अडचणी आणि दुष्ट शक्तींना आपल्या तपोबलाने दूर करतात. ते अनुग्रह करणारे परमकारुण्यमूर्ती स्वरूप आहेत. आजोबा, मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात.
सर्वांचे मूळ स्वरूप असलेले गुरुरूप मीच आहे. हे महान करुणेने अवतरित झालेले परमगुरुतत्व स्वरूप असल्याने या अवताराला समाप्ती नाही. माझ्या भक्तांच्या हाकेला मी तत्काळ साथ देतो. माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो. साधकांनी माझ्याकडे एक पाऊल टाकले तर मी त्यांच्याकडे 100 पावले चालून जातो. आपल्या डोळ्याच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात, त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून, अडचणीतून सोडवतो. ही माझी सहज प्रवृत्ती आहे. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, हे महागुरु, मी सोमलता आणि सोमयागाबद्दल अनेकांकडून ऐकले आहे. कृपा करून त्याबद्दल विवरण करून सांगावे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असे म्हणतात. तुला ती पाहायची आहे काय? मी होकारार्थी मान हलवली. तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या हातात संजीवनी वेल प्रकट झाली. त्यांनी ती मला मोठ्या सन्मानाने दिली. तो त्यांचा दिव्य प्रसाद माझ्या पूजा मंदिरात जपून ठेवला आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वत श्रेणीत, काश्मीरमधील मानस सरोवराजवळ, सिंधू नदीच्या उगमस्थानाजवळ, मल्लिकार्जुन प्रभूंचा नित्य निवास असलेल्या श्री शैल्य पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र देवगिरी, विंध्य पर्वत श्रेणी, बद्री अरण्यात प्रांतात मिळते. या मुळीच्या प्रभावानेच लक्ष्मणाची मूर्छा दूर झाली होती. या वनस्पतीच्या सेवनाने अनेक असाध्य रोग बरे होतात. लेपाने आकाशगमन सिद्धी प्राप्त झाल्यासारखे होते. सेवनाने हाडांना बळकटी येते, नेत्रकांती वाढते, श्रवणशक्ती सुधारते. या मुळीच्या प्रभावाने अग्निभय, जलभय आणि विषभय दूर होते. या मूलिकेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासून रोज एक एक पान येऊन पौर्णिमेपर्यंत 15 पाने येतात. कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी एक एक पान गळून पडते आणि अमावस्येला झाड वाळून जाते. या वाळलेल्या झाडाची एक फांदी रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. सह्याद्री पर्वत श्रेणी, भीमाशंकर पर्वताजवळ क्रूर मृग या संजीवनी मुळीचे रक्षण करतात. अमावस्येच्या रात्री सुद्धा दिव्य कांतीने चमकणारी संजीवनी मुळी शोधणे सोपे होते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे गुरुचरणा, याप्रमाणे 24 प्रकारच्या दिव्य औषधी मुळी आहेत. या सर्व अत्यंत पवित्र आहेत. त्यांचा आश्रय देवता शक्ती घेतात. पवित्र अशा वेदमंत्रांचा उच्चार करीत अत्यंत विनम्र भावाने या मुळी तोडल्या पाहिजेत. त्या 24 औषधी मूलिका अशा आहेत: 1 सोम, 2 महासोम, 3 चंद्र, 4 अंशुमान, 5 मंजुवान, 6 रजित प्रभू, 7 दुर्वा, 8 कनियान, 9 श्वेतान, 10 कनकप्रभा, 11 प्रतानवान, 12 लालेवृत्त, 13 करदील, 14 अंशमान, 15 स्वयंप्रभा, 16 रुद्राक्ष, 17 गायत्री, 18 एष्टम, 19 पावत, 20 जगत, 21 शाकर, 22 अनिष्टम, 23 रैक्त आणि 24 त्रिपाद गायत्री. मी श्रीपादांचा निरोप घेऊन पिठिकापुरमहून निघालो. मी शंकर भट्टाला हा वृत्तांत विवरण करून सांगितला. महागुरूंचा मानस संचार पूर्ण झाला आणि त्यांच्या दर्शनास येण्याची आज्ञा झाली. मी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाने धन्य झालो. मला त्यांच्या दिव्य हस्ताने फळाचा प्रसाद मिळाला. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, कृष्णा नदी ओलांडून मांचाल ग्रामास जा. या गावाची ग्रामदेवता तुम्हास आशीर्वाद दे. तिचा आशीर्वाद घेऊन तुम्ही पुन्हा कुरुगड्डीस या. तुम्ही माझ्याजवळ असा किंवा दूर असा, माझे तुमच्याकडे सदैव लक्ष असते हे ध्यानात असू द्या. भविष्यात हे मांचाल ग्राम विश्वविख्यात होईल. एका महान पुरुषाच्या जीवन समाधीमुळे हे गाव प्रसिद्ध होईल. या महापुरुषाच्या लीला अद्भुत असतील. पिठिकापुरम स्थूल दृष्टीने पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास वेगळे आहे. तेच सुवर्ण पिठिकापुरम हे माझ्या शरीरास वेढून तेजोवलय सुप्रतिष्ठित आहे. कोणत्याही योगातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील व्यक्ती असो, माझ्या नेत्र कटाक्षाने त्याचे चैतन्य सुवर्ण पिठिकापुरात सुप्रतिष्ठित होते. हा योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे. सुवर्ण पिठिकापुरातून जीवन चैतन्याला स्थान संपादन करून घेणारे सारे भक्त धन्य आहेत. त्यांना मी जन्मजन्मांतरी सांभाळीत राहीन. पिता समान शंकर भट्टा अनेक शतसंवत्सरानंतर माझ्या अंगणात महासंस्थान उभारण्यात येणार आहे. ते माझ्या आजोबांच्या घरी, जेथे माझा जन्म झाला, त्या ठिकाणी औदुंबर वृक्षाच्या छायेत असेल. माझा पुढचा अवतार श्री नृसिंह सरस्वती या नावाने होणार आहे.
या अवताराची मूर्ती सुद्धा या महान संस्थानात स्थापित होईल. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे पहा, मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे. असे म्हणून त्यांनी गुरुचरणांच्या आणि माझ्या भ्रूमध्यावर दृष्टी रोखून ठेवली. ते सुंदर दृश्य पाहून आम्ही धन्य धन्य झालो. त्यांचा संकल्प अमोघ आहे. त्यांच्या लीला अद्भुत आहेत. आम्ही पुढे जाण्यास निघालो तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, वशिष्ठ ऋषींचा अंश असलेला एक भक्त माझ्या संस्थानात पुजारी म्हणून येईल. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र घ्यायचंय. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापन्नाचार्य नुत श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. सावित्री काठक चयन पुण्य फल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. दौचौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्य फल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमति नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. पीठिका पूर नित्य विहारा मधुमति दत्ता मंगल रूपा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अशा प्रकारे आजचा हा 20वा अध्याय या ठिकाणी संपन्न झाला. आजच्या अध्यायात बरंच सार आहे, बरंच शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे आज आपण एकच अध्याय घेतो, जेणेकरून प्रश्न आहेत. मुलींची नावे ऐकली त्यातले फक्त दुर्वा एवढेच बघण्यात आहे. ओके, हे सगळ्यात दुर्मिळ वनस्पती, त्यामुळे ज्याला त्याचं ज्ञान असेल त्याला ह्या गोष्टी समजतील. हे तोडताना कुठला मंत्र म्हणायचा असतो आणि त्या कधी तोडलेल्या चांगल्या. म्हणताना मंत्र नाही, पण प्रेमपूर्वक ज्या मुळी तोडणार आहेत त्या देवतेमध्ये वास असलेले जी देवता असेल, कारण त्याच्यात म्हणलंय प्रत्येक मुळीच्या ठिकाणी त्याचं रक्षण करण्यासाठी ती देवता शक्ती त्या ठिकाणी असते. तर ज्या मुळीचं आपण तोडणार आहोत, ते आता आपल्याला दुर्वा एवढीच वनस्पती माहिती आहे. तर दुर्वाचा अधिपती देवता जो आहे तो गणेश आहे. तर गणेशाचं ध्यान करून त्यांची प्रार्थना करून आपण ती मुळी तोडावी. असं आपण थोडस सार बघूया. आजच्या याच्यामध्ये फार सुंदर महाराजांचं स्वरूप वर्णन आहे.
की महाराज कसे आहेत, त्यांचं करुणा, प्रेम, ज्ञान कशा प्रकारे, म्हणजे त्यांच्या देहाकडे बघितल्यानंतरच आपल्याला आपण त्यांच्यामध्ये विलीन झाल्यासारखं वाटतो, इतकं त्यांचं स्वरूप वर्णन आजच्या, त्यांचं मंगल स्वरूप जे आहे महाराजांचं, ते या ठिकाणी वर्णन झालंय. त्यानंतर तो जो शंकर भट्ट आहे, तर त्या शंकर भट्टाच्या मधून ती एक काळी आकृती बाहेर पडते आणि ती त्याच्यासारखाच देह असलेली आहे. तर महाराज म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक पापपुरुष आहे आणि एक पुण्यपुरुष आहे. जोपर्यंत ह्या या दोघांचं डिवायडेशन होत नाही किंवा विभाजन होत नाही, पापपुरुष आणि पुण्यपुरुष, हा पापपुरुष जेव्हा निघून जाईल तीच खरी मुक्तीची अवस्था आहे. तर हा पापपुरुष कसा निघून जाईल, तर पापपुरुष जाणं म्हणजे काय, तर आपली जे दुष्कृत्य आहेत ह्या कर्मांचं फलित मिळणं किंवा ती नष्ट होणं. आता ही नष्ट पण होतात, करता येतात आणि अर्थात सद्गुरूंच्या कृपेने हे सगळं शक्य आहे. तर महाराज म्हणतात की जो केवळ फक्त ब्राह्मण म्हणून जन्माला आलाय जातीने किंवा जन्मानी ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण नव्हे. तर जो ब्राह्मण, एखादा जर ब्राह्मण असेल जो पूजा विधी करतोय, यजमानाकडे जातो आणि त्यांनी जर त्याची जेवढी, त्या पूजेची जेवढी काही दक्षिणा असेल, जेवढी योग्य असेल, त्यापेक्षा जर जास्ती त्याच्याकडनं, त्या यजमानाकडनं जर पैसे घेतले किंवा अन्य काही गोष्टी जर त्याच्याकडनं स्वीकारल्या, तर त्याच्यामुळे त्या यजमानाचं जे पाप आहे ते पाप सुद्धा या ब्राह्मणाला घ्यावं लागतं. म्हणून जर आपण बघितलं, जो याज्ञिकी कर्म करतो याला नित्य नियमाने काही सेवा करणं हे अपेक्षित राहतं. कारण ज्यावेळेला यजमानाला त्या गोष्टींचं पाप लागत नाही, तर त्याचं पाप मात्र त्या कर्त्याला, म्हणजे त्या याज्ञिकीला लागतं. म्हणून त्याचं ते दहन करणं हे महत्वाचं आहे. तर महाराज म्हणले, ह्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोगुण रूपी अग्नीत दहन करावे. आता हा थोडासा डिटेल मधला विषय, त्यामुळे तो घेत नाही. तर तमोगुण रूपी म्हणजे काही वेगळं काही करायचंय का, तर अर्थात फक्त शाब्दिक कृती नाही, त्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे जो कोण करून, जो खऱ्या ब्राह्मत्वास प्राप्त करतो, म्हणजे जो खरा ब्रह्म जाणतो, ब्रह्म, परमेश्वर, किंवा अन्य काही जे काही नाव देता येत असेल, ते सगळी नावं म्हणजे एकच आहेत. तर ज्याला तो परमेश्वर कळला, तो खरा ब्राह्मण. तो कुठल्या जातीत जन्माला आलाय ह्याचा उपयोग नाही, आणि केवळ ब्राह्मण जातीत जन्माला आलाय, पण या ब्राह्मणात जर तो त्या समजून घेत नसेल, जाणायची इच्छा नसेल, तर तो केवळ जन्मानी ब्राह्मण आहे, असं महाराज त्या ठिकाणी म्हणतात. मग महाराजांनी त्यांचे आजोबा, वडील यांच्याबद्दल सांगितले की ते किती पुण्यवान आहेत. त्यानंतर आपण जे महाराजांना नैवेद्य करतो, तर बऱ्याच वेळेला केंद्रामध्ये सुद्धा आपण ही गोष्ट अनुभवतो की ज्याचा नैवेद्य असतो, तर ते नैवेद्यावरनं आपण खूप भांडण करत बसतो. मला पाहिजे नैवेद्य, किंवा असं पाहिजे, किंवा माझा नैवेद्य आज उष्टावला, असं सगळ्यांपर्यंत आपण सांगत राहतो. तर महाराजांनी एका वाक्यातच आपल्या सगळ्यांना एक उत्तर दिलंय की माझ्या प्रेमळ भक्तांनी श्रद्धाभावाने दाखविलेल्या नैवेद्याचे मी त्यांच्या घरी सूक्ष्म रूपाने जाऊन सेवन करतो. म्हणजे जर आपण भक्त असू, म्हणजे खऱ्या अर्थाने महाराजांशी आपण कनेक्ट असू आणि पूर्ण श्रद्धा भावनेने, अतिशय मनोभावे आपण जर आपल्या घरी जरी नैवेद्य दाखवणार आहोत, तो महाराज सूक्ष्म रूपाने जाऊन सेवन करतात. हे महाराजांचं अभिवचन आहे. त्यामुळे ह्या ज्या आपण गोष्टीमध्ये वेळ वाया घालवतो किंवा त्याच्यामध्ये वाद करतो, ही किती व्यर्थ गोष्ट आहे, ही आपल्याला याच्यावरनं समजेल. आणि श्रेष्ठांच्या घरचा प्रसाद मात्र मी प्रत्यक्ष जाऊन स्वीकारतो, म्हणजे ज्याची पात्रता आणखीन श्रेष्ठ आहे, ते तर महाराज स्वतः वेगवेगळ्या रूपात जाऊन त्या ठिकाणी तो नैवेद्य जो आहे तो त्या ठिकाणी स्वीकारतात. महाराजांचं स्वरूप कसं आहे, तर वर्णन असं केलंय की कोणासही निराश करायचे नाही, असा श्रीपाद प्रभूंचा स्वभाव असतो. म्हणजे सगळ्यांना धरून चालतात, की ज्याला जे हवंय ते देतात आणि सगळ्यांना तृप्त करतात ते. त्यामुळे आपण महाराजांच्या सानिध्यात आहोत, हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला आपली जेव्हा वेळ येईल त्यावेळेला निश्चित ती गोष्ट मिळणार आहे, ही खात्री असली पाहिजे. म्हणजे आपण लाईनमध्ये थांबलोय, पण शेवटी नंबर येतो तर वाट बघावी लागेल. पण महाराज कोणालाही अतृप्त ठेवत नाहीत किंवा कोणाची इच्छा पूर्ण केल्या नाहीत, असं कोणाचंही ठेवत नाहीत. त्यामुळे कोणाचंही निराश करायचं नाही, असं महाराजांचं स्वरूप आहे. त्यानंतर महाराजांनी सांगितलंय की आता आम्ही माध्यान्ह समयी योग निद्रेत असताना मानस संचार करतो. तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुपारच्या वेळेमध्ये माध्यान्ह काळ म्हणजे जो दिनमान असतो, सकाळी सूर्योदय ते सूर्यास्त, याचा जो मधला भाग आहे त्याला माध्यान्ह काळ असं म्हणतात. तर या काळामध्ये महाराज मानस रूपाने संपूर्ण सृष्टीमध्ये संचार करतात. तर ते आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे संचार करतात. तर ह्या काळामध्ये आपण म्हणून गुरुचरित्र वाचत नाही किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत त्या करत नाही. तर त्या ठिकाणी महाराजांनी सांगितले की यावेळी मी कोणास दर्शन देत नाही आणि आमच्या विश्रांतीचा भंग होऊन देऊ नका.
म्हणून बऱ्याचदा आपण हे ऐकलेलं असेल की दुपारच्या वेळ माध्यान्ह काळी जर कोणी अतिथी आपल्या घरी आला तर तो साक्षात दत्त महाराजांच्या स्वरूपातच आहे असं आपण समजलं पाहिजे. त्यानंतर एक फार महत्वाची गोष्ट महाराजांनी सांगितली आहे की सर्व शक्तींमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. या तिघांना म्हणजे व्यंकटप्पा या श्रेष्ठी, नरसिंहवर म्हणजे त्यांचे काका, वडील आणि आजोबा हे सगळे जे आहे ते महाराजांना त्यांच्या प्रेमशक्तीमुळे ते त्यांना आपल्याला जे हवंय म्हणजे त्यांना जे हवंय ते महाराजांकडनं करवून घेतात. त्यांच्या प्रेमशक्तीमुळे ते स्वामींना आपले इच्छित कार्य सुसंपन्न करण्याचा आग्रह ते करून घेतात. आता ही प्रेमशक्ती म्हणजे काय? या जगातली सगळ्यात महत्त्वाची आणि प्रभावशाली असलेली ही प्रेमशक्ती आहे. की प्रेम म्हणजे काय? की जे प्रेम निर्व्याज आहे, निरपेक्ष आहे, की जिथे स्वतःचा काहीतरी स्वार्थ साधायचा आहे, हा भाग नसतो. ज्याच्यामध्ये फक्त देणं आहे आणि ते निर्व्याज आहे, की समोरच्याला दिल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो तोच महत्वाचा आहे. त्याच्या पलीकडनं ना त्याच्याकडनं थँक ची अपेक्षा आहे ना आणखीन त्यांनी काहीतरी आपल्यासाठी करावं ही अपेक्षा नाही. इतकं निर्मळ प्रेम जे आहे, हे निर्मळ प्रेम आपण महाराजांना जेव्हा नैवेद्य दाखवतो, तर साक्षात महाराज माझ्या समोर बसलेत आणि मी त्यांना किती प्रेमाने वाढतोय. ह्या जर भावनेने म्हणजे जर एक आई आहे, ती लहान बाळाला कशी जेवायला घालते, की तो लहान बाळ जे असतो तो फार हट्टी करत असतो. त्याला खायचं नसतं, त्याला पळायचं असतं. पण ती त्याच्या मागे-मागे जाऊन त्या बाळाच्या तोंडामध्ये कसा तो घास जाईल ह्याच्यासाठी प्रयत्न करते. जे तिला करता येईल त्या सगळ्या युक्तींचा ती वापर करते. कारण त्या आईमध्ये एवढाच प्रेमभाव असतो, की माझ्या मुलाला हे जेवण द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याची वाढ होणार आहे. त्याला शक्ती येणार आहे, त्याला बुद्धी येणार आहे. ह्याच्या पलीकडं ती विचार नाही करत, "अरे 1 तास लागला तुला बाळा जेवायला" म्हणून ती त्याला ओरडत नाही. तिला 1 तास तिची कामं थांबलेली असतात, शारीरिक त्रास होतो, त्याच्या मागे पळावं लागतं. हे सगळं जरी होत असलं, तरी आईला त्याचं कधीच दुःख वाटत नाही. कारण आईमध्ये त्या बाळाविषयी प्रेम असतं. आणि असं जर प्रेमभाव आपल्याला महाराजांविषयी वाटत असेल, तर हा प्रेमभावाने महाराज इतके आपल्यावरती प्रसन्न होतात, की आपण जे म्हणू ते महाराज आपल्याला द्यायला तयार आहेत, असं महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे महाराजांना सर्वात प्रिय काय असेल तर फक्त प्रेम आहे. आपण प्रेमाने महाराजांना जिंकू शकतो. तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती संपत्ती दान करताय, मंदिर किती मोठी बांधताय किंवा देवघर तुमचं किती छान आहे, या गोष्टींना महाराजांच्या दृष्टीनं काहीही महत्व नाही. तर आपण किती प्रेमभावनेनं आपल्या घरातल्या देवांना म्हणा किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत, त्या देवांना आपण समर्पण करतो हे महत्वाचं आहे. आता आता हा प्रेमभाव हा बऱ्याचदा आपल्याकडनं चूक अशी होते, की आपण आपल्या देवघरात जी काही महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा केंद्रामध्ये जी काही अ, महाराजांचा दरबार आहे, तिथं आपला प्रेमभाव असतो. पण आपण इथेच चुकतोय. कारण आपल्याला असं वाटतंय, की आपल्या त्या देवघरातल्या मूर्तीमध्येच फक्त महाराज आहेत. जोपर्यंत आपण सोडून आपल्या आजूबाजूला जी काही गोष्ट आहे, मग ती वस्तू असू दे, एखादा व्यक्ती असू दे, एखादी घटना असू दे, या प्रत्येकामध्ये जर आपण महाराजांना पाहायला शिकलो आणि या प्रत्येकाशी प्रेम भावनेने वागायला शिकलो, की ते महाराज आहेत एवढंच वागायचं. ती व्यक्ती कोण आहे, ती आपल्याशी कशी वागते, ह्या गोष्टी सोडून द्यायच्या. पण अशा जर प्रेमभावाने वागलो, तर ती 100% ती गोष्ट जी आहे ती आपल्याला आपल्याला हवी तशी ती आपल्याला पुन्हा मिळते. याचा पुढेही उल्लेख येणार आहे. त्यामुळे ही प्रेमशक्ती फार महान आहे. प्रेम म्हणजे जे जनरल आपण म्हणतो, की 2 शरीरामधलं प्रेम आहे, हे फार क्षुद्र प्रेम आहे. या पलीकडं फार वेगळ्या प्रेमाची अनुभूती घेता येते, की जिथं 2 आत्मे कनेक्ट होतात आणि ह्या आत्म्यांची अनुभूती अशी आहे, की जे शरीराशिवाय सुद्धा तितकंच प्रेम करू शकतात. तर हा जो प्रेमभाव आहे, तो महाराजांना जास्ती प्रिय आहे आणि तोच महाराजांना आकर्षित करू शकतो. त्यानंतर महाराज म्हणतात, की मी दत्तात्रयांची अत्यंत श्रद्धेने आराधना करीत होतो, परंतु समस्या कमी होत नव्हत्या. म्हणजे तो जो गुरुचरण आलेला आहे, तो त्याची गोष्ट सांगतो, की बऱ्याचदा आपल्याही आयुष्यात असं घडतं, की अरे, मी महाराजांची एवढीच सेवा करतोय, पण माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही, माझ्या समस्याच दूर होत नाही. अशा खंत आपल्याला वाटत राहते. कधी-कधी आपला तोलही सुटतो आणि आपण म्हणतो, की नाही आता बास करूया. जसं त्या गुरुचरणालाही कोणीतरी सांगितलं, की "अरे, तू ते दत्तात्रयांची सेवा करतोयस, पण ती फलद्रूप होत नाहीये. तर कदाचित तुझं चुकत असेल, तर तू दुसरं कुलदैवत कर आणि त्याची सेवा कर." आणि तो तयारही होतो. पण त्या दिवशी, त्या रात्री स्वप्नात येऊन महाराजांनी जे सांगितलंय, ते फार महत्वाचं आणि त्यातलं एक वाक्य पुन्हा एकदा आपल्या हृदयावरती कोरण्यासारखं आहे, की दत्तभक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावे, भित्रेपणा सोडून द्यावा. घाबरणं ही जी वृत्ती आहे, प्रसंगाला घाबरणं, संकटांना घाबरणं किंवा अन्य उद्या काय होईल ह्या सगळ्या गोष्टींना घाबरणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याला दत्तभक्तांनी सोडून द्यावं, असं महाराज म्हणतात. मग आता आपण आत्मपरीक्षण करायचंय, की माझ्या मनामध्ये जर भीती असेल, की माझ्या मुलांचं कसं होणार, हे कसं होणार, ते कसं होणार,
ही जर भीती असेल तर आपण दत्तभक्त स्वतःला म्हणवू शकत नाही. आपण केवळ भौतिक रूपाने महाराजांच्या सोबत आहोत. पण आत्म्याने, मनाने आपण महाराजांचे अजूनही झालेलो नाही. म्हणजे आपल्याला आणखीन प्रगती करायची आहे. आणि महाराजांनी सांगितले, की दत्तभक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावे आणि भित्रेपणा सोडून द्यावा. कारण मी सिंहासारखा आहे. म्हणजे महाराज सिंह आहेत आणि सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ भय नसते. ते त्यांच्याबरोबर मुक्तपणे खेळत असतात. म्हणजे आपण असं धरूया, की महाराज म्हणजे सिंह आहेत आणि आपण त्यांचे छावे आहोत. आपण त्यांची पिल्लं आहोत. आपल्याला महाराजांपासून कसलं भय आहे? आणि आपल्याला हे करायचंय, की आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक गोष्ट ही महाराज आहेत. मग त्यांच्यापासून आपल्याला भीती कशी वाटू शकेल? हा जो भाव आहे, हा मनामध्ये येणं, ही खऱ्या अर्थाने सेवा आहे किंवा हा खऱ्या अर्थाने सेवेकरी असण्याचा एक पहिला टप्पा आहे, असं आपण म्हणूया. त्यामुळे भित्रेपणा, भीती वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी सोडून महाराजांना पूर्ण सरेंडर होऊन आपण कुठलीही गोष्ट जी आपल्याला हवी असेल, की मला हे हवंय, असं एवढंच म्हणायचं. ती कशी मिळेल, मग ते मला त्याचं भीती वाटतेय, की मिळेल की नाही मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी महाराजांवर सोडून द्याव्यात. त्यामुळे पुन्हा एकदा ते महाराजांनी सांगितले, की घाबरायचं नाही. जो दत्तभक्त आहे त्यांनी घाबरणं हे सोडून द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर तो हरिदास दुसऱ्या दिवशी, हरिदास म्हणजे आपण म्हणूया वासुदेव. तो वासुदेव त्या गुरुचरणाच्या घरी येतो आणि तो त्याला सांगतो, की "बाबा रे, तू काल रात्री महाराजांनी मला असं सांगितलं, की ह्या गुरुचरणाला मी मारलंय आणि त्याचा आत्मा ह्या औदुंबरात आहे." आणि मग तो औदुंबर त्याच्या घरात ठेवतो. मग त्यांचे सगळे प्रश्न सुटतात. आता या औदुंबराचं महत्व काय आहे? औदुंबर आपण केंद्रातही सांगतो, की केंद्रात 11 प्रदक्षिणा मारल्याशिवाय महाराजांच्याकडे दर्शनाला येऊ नका. का हे सांगतोय? ह्याचं कारण आपल्याला महाराजांनी इथे सांगितलंय, की महाराज हे भविष्यद्रष्टे आहेत, की त्यांना उद्या काय तुमच्या आयुष्यात घडणार आहे, म्हणजे आपल्या आयुष्यात घडणार आहे, हे महाराजांना माहिती आहे. त्यामुळे महाराज आपल्या वेगवेगळ्या गोष्टींनी आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे त्यांच्या समोर आपण अगदी शूद्र आहोत. आपली अजिबात पात्रता नाहीये. त्यामुळे पत्रिकेत जरी अनिष्ट काळ सांगितला असेल, राहूची दशा आहे, महादशा चालू आहे, केतूची दशा चालू आहे, आणखीन काही शनीची 7.5 चालू आहे. प्रत्येक ग्रहांची दशा, महादशा, सुप्त दशा, गर्भित दशा, अशा अनेक दशा राहतात. त्यामुळे हे सतत आयुष्यभर चालू राहणार आहे. पण असे जरी अनिष्ट काळ आपल्या पत्रिकेत जरी दाखवले असले, तरी गुरुदेव त्याच्या शिष्याला, म्हणजे महाराज आपल्या सेवेकऱ्यांना घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. म्हणजे आयुष्यात घडणारी घटना घडणार आहे, हे जरी नित्यकालबाधित सत्य असलं, तरी महाराज त्याची पूर्ण तयारी आपल्या सेवेकऱ्यांकडनं करून घेतात. मग जर तुम्ही सगळी चिलखतं घालून, तलवारी घेऊन जर तयार राहिला, तर संकट कितीही मोठं असलं तरी काही फरक पडत नाही. आणि ही महाराजांची खऱ्या अर्थाने कृपा आहे. जसं आपण मागेही म्हटलं होतं, की संकट दूर होणं ही कृपा नसून त्या संकटांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य हे महाराजांच्या कृपेने मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि महाराज काय करतात, तो घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात. म्हणजे ह्या संकट काळामध्ये, ह्या संकटातनं आपल्याला घालवतात ते, की येऊ दे संकट, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यासाठीची सगळी सुरक्षा साधनं जी आहेत, ती आपल्याला आधीच पुरवून ठेवतात. आणि ह्या संकटातनं सही सलामत आपल्याला बाहेर काढून आपली जी पूर्वाश्रमीची जी कर्म आहेत, त्या कर्माचा क्षय करतात. क्षय म्हणजे वजा करतात. जाळून टाकतात, की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा भोग लागणार नाही. मग ही कशी भोगायला जातात हे आपण मागेही बघितलंय, की मानसिक छळ होतो, स्वप्नामध्ये काही गोष्टी दिसतात, दगडांवरती महाराज कशा प्रकारे आपलं कर्म नेतात, हा महाराजांचा अधिकार आहे. मग पुढे महाराज म्हणतात, की दत्तात्रय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचं रक्षण करतात. तर ही औदुंबराच्या ठिकाणी महाराजांचा सदैव वास असतो. ज्यावेळेला आपण त्या औदुंबराला प्रदक्षिणा मारतो, तर त्या वृक्षामध्ये असलेली म्हणजे जी चैतन्य शक्ती आहे, ज्याला आपण सायन्सच्या भाषेत असं म्हणूया, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत आणि आपल्या शरीराच्या भोवती किंवा आपल्या प्रत्येक पेशींमध्ये ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असते. ही जी एनर्जी आहे, ह्या एनर्जी आपण ज्याला प्रदक्षिणा मारत राहतो, त्यावेळेला त्या औदुंबर स्थित असलेली जी पॉवरफुल एनर्जी आहे, ती आपल्यामध्ये परावर्तित होते किंवा आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्म होते आणि आपल्यातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे, ती त्या औदुंबरामध्ये जाते. आणि म्हणून ते 11 प्रदक्षिणा आपण ज्यावेळेला घालतो, त्यावेळेला हे चैतन्य आपल्यामध्ये येतं आणि असा तो पवित्र झालेला आत्मा घेऊन आपण महाराजांच्या दर्शनात जात असतो. पुढे असं म्हटलंय, की भक्त मरणावस्थेत असल्यास, की अगदी मृत्यूच्या दरवाज्यात थांबलेला आहे, तर त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढवते. ही औदुंबराची त्या ठिकाणची ती शक्ती महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेली आहे. त्यामुळे औदुंबर हा महत्वाचा आहे. आपल्या घरी आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी औदुंबर हे झाड लावून येत नाही. तर ते आपोआप उगवलं जातं.
तर असं औदुंबराचं ठिकाण आपल्या घरात आलेलं असेल, आपल्या घरी जागा नसेल तर ते योग्य ठिकाणी त्याची लागवड करावी, जेणेकरून त्या औदुंबराच्या जी काही त्याच्यामुळे आपल्याला होणारी हानी आहे, ती हानी ह्या ठिकाणी आपल्याला होणार नाही. त्यानंतरचा आणखीन एक महत्वाचा भाग, की महाराज ते काट्याच्या झाडाला, त्यांच्या घरासमोर एक काट्याचं झाड असतं, त्याला पाणी घालतात. त्यांचे आजोबा विचारतात, ह्याला काय पाणी घालत बसलाय? ही काही संजीवनी वृक्ष थोडी आहे. त्यावेळेला महाराजांनी सांगितले, की हे विश्वावधानी ही व्यक्ती जी आहे, या व्यक्तीच्या कर्मामुळे त्या काट्याच्या रूपात जन्माला आले. म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित करायचंय आपल्याला आयुष्यामध्ये, की आपण आत्ता मनुष्य रूपात असलो, पण आपल्याकडनं जर कुकृत्य घडत असेल, तर उद्या आपल्याला वृक्षामध्ये सुद्धा जन्म येऊ शकतो. म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्याला सावध राहायचंय. मागे काय केलंय आता तर विसरून जायचं. जे असेल ते झालं. या क्षणापासून पुढच्या येणाऱ्या जेवढे क्षण आहेत, त्या प्रत्येक वेळेला आपल्याला सावध राहायचंय, की आपल्या हातून काही चुकीचं घडणार नाही ना. त्यांनी काय केलं होतं, तर पहिली गोष्ट महाराजांची निंदा केली होती. की हे थोडी दत्त महाराजांचे अवतार आहेत, हे स्वतःलाच म्हणून घेतात, की मी दत्त महाराजांचे अवतार किंवा श्रीपाद श्रीवल्लभ आहेत वगैरे, वगैरे. त्याच्यामुळे त्यांना काट्याच्या वृक्ष रूपामध्ये जन्म मिळाला. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मुलांनी त्यांचा अंत्येष्टीचा जो विधी आहे, पुढची श्राद्ध कर्म जी आहे, ती न केल्यामुळे त्यांना काट्याच्या झाडाच्या रूपात जन्म आला. त्यामुळे प्रत्येक वेळेला माणूस मेल्यानंतर माणसाचाच जन्म घेईल असं कुठलंही बंधन नाही. तो प्राण्याच्याही रूपात जन्म घेऊ शकतो, वृक्षाच्या रूपात जन्म घेऊ शकतो, दगडाच्या रूपात जन्म घेऊ शकतो. ती चैतन्य शक्ती कुठल्याही ठिकाणी परावर्तित होऊ शकते. म्हणून आपल्या पुढे त्या गोष्टी येणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, की आपल्याकडनं कधीही कोणाची निंदा नालस्ती करायची नाही. कितीही काही झालं तरी. आणि उत्तरक्रिया ज्या आहेत, आपल्या व्यक्ती जो गेलेला आहे, त्याची जी उत्तरक्रिया आहे, ती नियमित आपण करणं गरजेचं आहे. जे आधीचे गेलेले आहेत, ज्यांचं माहिती नाही, ते जे नाही झालं ते आपण काही करू शकत नाही. पण जेवढं माहिती आहे, तेवढं मात्र करत राहायला पाहिजे. नाहीतर हे अशा प्रकारे त्या वृक्षाला होतं. मग महाराजांनी काय केलं, की त्या गुरुचरणाला सांगितलं, की "अरे, तू ह्यांचा मागच्या जन्मीचा मुलगा आहेस. तू एक काम कर, ह्यांचा अंत्यविधी कर." आणि मग महाराज त्या झाडाला मगाशी आता विचारलं, की त्यांची परवानगी कशी घ्यायची? तर महाराजांनी स्वतः परवानगी घेतली. की ते महाराज त्या झाडाला असं म्हणतात, की "हे विश्वन्न आजोबा, तुमच्या मुलांनी श्रद्धारहित श्राद्धकर्म केलं म्हणजे श्राद्धकर्म केलं, पण मनामध्ये अजिबात तुमच्याविषयी श्रद्धा नव्हती, की यांचं चांगलं होऊ दे म्हणून. असे श्रद्धारहित कर्म केल्याने आणि तुम्ही जे बापन्नाचार्य सारख्या श्रेष्ठ लोकांना निंदा केली, श्रीपादांची निंदा केली, दत्त महाराजांची निंदा केली, त्याच्यामुळे तुम्हाला हा काट्याचा जन्म मिळालाय वृक्षाचा. तर मी तुमचं म्हणजे पुढची उत्तरक्रिया करण्यासाठी परवानगी मागतोय." महाराज ही परवानगी मागतात. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मग ती परवानगी ते म्हणतात, "माझं भाग्य आहे." मग त्या मुलाला त्या गुरुचरणाला सांगतात, की "तू हे काट्याचं झाड काढ आणि त्याला जाळून टाक." आणि आता ह्याच्या पुढची गोष्ट जी महाराजांनी सांगितली, आपल्या आयुष्यात खूपदा ह्या गोष्टी होतात आणि अनेकदा हा प्रश्न विचारले जातात, की आपल्या नकळत वानर, सर्प, गाय अशा पशूंची आपल्या नकळत जर हत्या झाली. बघा आता जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेला तर बऱ्याच वेळेला हे होतं, की गाडीखाली साप येतो किंवा एखादी कुत्रा, मांजर असे काही प्राणी येतात, की जे आपण ब्रेक दाबू शकत नाही, गाडी कंट्रोल होऊ शकत नाही आणि अशा ह्याच्यामध्ये ते मृत्युमुखी पडतात. तर असं जर आपल्या नकळत त्यांची हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तरक्रिया व्हायला पाहिजे. म्हणजे हे जे आहेत ह्यांची उत्तरक्रिया आपण करायची. का? तर आपल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचे श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावे. म्हणजे त्यांचं मनापासून की बाबा रे माझ्या चुकीमुळे हे झालं पण नजर चुकीने झालं, अज्ञानापोटी झालेलं आहे. तर आम्हाला क्षमा करा अशी काहीतरी मनोमन त्यांची प्रार्थना करायची आणि त्यांचा दहन करायचं म्हणजे जाळून टाकायची ती बॉडी. आणि हे बॉडी जाळून टाकल्यानंतर अन्नदान करायचं आहे. मंत्रपूर्वक करण्याचा कोणताही विधी करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपण जसं माणूस मेल्यानंतर ज्या कृती करतो तसं करण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यांना जाळून मनोभावे त्यांचं क्षमा मागायची आहे. आपल्या पूर्व ऋणानुबंधनाने कोणत्या जीवाची हत्या नकळत जर आपल्याकडनं हत्या झाली असेल, त्याचे श्रद्धापूर्वक दहन करावे. म्हणून आपण म्हणतो, की महालय पक्ष जो असतो, हा महालय पक्ष का महत्वाचा आहे? कारण असे जे मृत पूर्वज आहेत, पशु आहेत, किंवा वृक्ष आहेत, या सगळ्यांचं श्राद्ध करणं हे त्या महालय पक्षामध्ये केलं जातं, जे वर्ष श्राद्धाच्या दिवशी केलं जात नाही. म्हणून महालय श्राद्ध हे महत्वाचं आहे. तर आपल्याकडनं असे आजपर्यंत कधीतरी झाले असतील. आता त्यांचं तर दहन करू शकत नाही. तर त्यांचं ह्या प्रकारे श्राद्ध करणं हे गरजेचं आहे. असे केल्याने पापकर्मांचा नाश होतो आणि त्या प्राण्यांना सद्गती मिळते. आणि जर नाही केलं, तर ते आपल्या येऊन बसणार आहेत उरावरती कुठे ना कुठेतरी, की यांच्यामुळेच आपल्याला असं झालेलं आहे. आणि ते कर्मफळ जे आहे ते आपल्याला भोगावं लागेल. त्यामुळे तिथल्या तिथे जर तो अ, जे काही आपलं कर्माचं झालेलं फळ आहे, ते तिथंच जर आपल्याला बॅलन्स नील करायचं असेल, तर ही गोष्ट आपल्याला
नियमित करायच्या. त्यामुळे नजर चुकीने कधी आपल्याकडनं मुंगी असो, अन्य कुठल्याही गोष्टी असो, त्या झाल्या असतील तर अशा प्रकारे करण्याचं महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पुढे असं म्हटलंय, की ऋणानुबंध नसेल तर कुत्रा सुद्धा जवळ येत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही मागच्या कुठल्यातरी जन्मांचं आपलं त्यांच्याशी काहीतरी कनेक्शन आहे. मग तो व्यक्ती असो, प्राणी असो, बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं, की आपण चाललेलो असतो आणि कुत्री अंगावर येतात. तर आपल्याला आपण घाबरतो, त्यांना मारतो. हे जे आहे याला कर्म कर्मसिद्धांत आहे, की मागच्या जन्मांमध्ये कुठे ना कुठेतरी ही जी काही कुत्री आहेत, ह्यांचे जे आत्मे आहेत, त्यांना आपण छळलेलं असतं. आणि मग तो छळलेला भाग, तो जो राग आहे त्यांचा, तो राग काढण्यासाठी परमेश्वरी कृपेने त्यांना हा असा जन्म मिळतो. अशी कंडिशन होते, की आपण त्या कुत्र्यांच्याच हद्दीतनं प्रवास करतो. आणि ती कुत्री आपल्यावरती भुंकतात किंवा आपल्याला येऊन चावायचा प्रयत्न करतात वगैरे, वगैरे. आता प्रॅक्टिकली जर विचार केला तर आपण काय करतो? आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि ते वाचवण्यासाठी मग दगड हातात घेणं किंवा पळून जाणं वगैरे, वगैरे गोष्टी करतो. तर आपण जर त्याला रिएक्ट झालो, म्हणजे आपण जर त्याला प्रतिक्रिया दिली आणि त्याच्या कुत्र्यावरती आणखीन 2-4 शब्द बोलला, "अरे काय त्या कुत्र्या तुला आहे." आपण बऱ्याचशा वाईट गोष्टी बोलतो. आपण इथं काही बोलायचं नाही. हे जर केलं, तर परत आपण ते कर्म आणखीन वाढवतोय. आता ते कुत्रे असल्यामुळे ते तर आपल्याला घाबरून पळून जातील. पण आपण बोललेले जे शब्द आहेत, या शब्दांनी आपण कर्म घडवलं. पुन्हा पुढच्या जन्मात आपल्याला हीच कुत्री वेगळ्या रूपात भेटतील आणि पुन्हा आपल्याला त्रास देणार. मग सोपं काय आहे? तर त्या ठिकाणी स्वतःचा बचाव करायचा आहे. आणि बचाव झाल्यानंतर, "बाबा रे, माझ्याकडनं तुम्हाला जर काही मागच्या जन्मात त्रास झाला असेल, तर मी मनोमन तुमची माफी मागतो." एवढंच म्हणायचं आणि निघून जायचं. असं केल्याने ज्यावेळेला तुम्ही क्षमा करता किंवा त्या ठिकाणी माफी मागता, त्यावेळेला ते कर्माचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी ब्रेक होतो. ती चेन ब्रेक होते आणि पुन्हा ते आत्मे कुठल्याही रूपात आपल्या जवळ येत नाही. हे आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी घडतं. आपल्याला माणसं भांडतात आपल्याशी, शेजारीच काहीतरी चित्रविचित्र भेटतात किंवा अन्य काही आपल्या आयुष्यात घटना घडतात. तर हे सगळं पूर्वानुबंधानेच घडतं. म्हणून एखाद्या वेळेला असं काही घडतं, की बघा आपल्या आयुष्यात खूपदा आपण झालं असेल, की एखादा व्यक्ती असतो, जो आपण त्याला एकदा भेटतो, एक क्षणभर काहीतरी भेटतो आणि आपल्याला एकदम त्याच्याशी कनेक्टिव्हिटी इतकी स्ट्रॉंग होते, की आपल्याला कळत नाही, अरे आत्ता हा भेटला, पण अगदी खूप वर्षांपासून आपण ओळखतोय अशा पद्धतीने बोलतो. आणि काही वेळेला असं होतं, की वर्षानुवर्ष आपण त्याच्यासोबत असतो, पण त्याच्याविषयी खूप वाईट भाव असतात किंवा अगदी त्याच्यासोबत राहत असतो. पण कुठेच कनेक्शन होत नाही त्याचं. फक्त शरीराने सोबत असतो. तर हे का? तर मागच्या जन्मांचे आपले त्या व्यक्तीशी कनेक्शन असल्यामुळे एका क्षणात ते म्हणजे जसं इलेक्ट्रिकलमध्ये असतं, की सर्किट कंप्लीट झालं, की तो करंट पास होतो. तर ज्या क्षणी त्या 2 आत्म्यांची भेट होते, त्या क्षणी त्यांच्या मागच्या जन्मांची आठवण होऊन त्या क्षणाने त्यांची कनेक्टिव्हिटी होते. आणि जिथं कनेक्टिव्हिटी नाही, तिथं ती शरीरं जरी सोबत आलेली असतील, तरी ती कनेक्टिव्हिटी तुम्ही कितीही करण्याचा प्रयत्न करा, तरी होत नाही. बऱ्याचदा आपण बघतो, की वडील आणि मुलगा ज्यांचं जमत नाही, आई आणि मुलगी यांचं जमत नाही किंवा आई आणि मुलगा जमत नाही. कितीही प्रयत्न करा, ते दोघं नेहमी 2 दिशेला तोंड घेऊन असतात. तर ही यांच्यामध्ये फक्त कुठल्यातरी एका छोट्या कारणामुळे त्यांची कुठल्यातरी नात्यात भेट झालेली आहे, पण त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी अजिबात नाही. हे जे नातं आहे, हे तुम्हाला फक्त आता आहे म्हणून भोगायचं, ह्याच्या पलीकडे काही नाही. कारण कनेक्टिव्हिटी कुठेही नाही. त्यामुळे महाराज असं म्हणतात, ऋणानुबंध नसेल तर कुत्रा सुद्धा जवळ येत नाही. म्हणजे आपल्याशी जे कनेक्ट झाले त्यांचं आपल्या मागच्या जन्मांची कनेक्टिव्हिटी आहे, हे विसरता कामा नये. आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास आपण शक्य तेवढी मदत करावी. आपल्याला जर कोणी कशाची मदत मागितली, पैशाची असो किंवा अन्य कुठली मदत असो, तर जेवढं आपल्याला शक्य आपण तेवढं करावं. पण महाराज असं म्हणत नाही, की तुमचं अ, कमरेचं सोडून तुम्ही द्या. महाराज असं म्हणतात, की मदत करणं शक्य नसेल, तर चांगल्या शब्दांनी तुम्ही त्याला सांगा, की "बाबा रे, मला काही शक्य नाही त्याला देणं." एखादा आपल्याकडे पैसे मागतो, "अरे, मला पैशांची कमतरता आहे, तू थोडे पैसे दे." तुम्हाला नसेल देणं शक्य, तर ठीक आहे बाबा, मला देता येणं शक्य नाही. एवढं बोलून थांबा. त्याला जर प्रत्युत्तर देत राहिला, तर ते सर्वथा चुकीचं आहे आणि त्याला महाराज असं म्हणतात, "परंतु निष्ठुर होऊ नये." जर तुम्ही कठोर वागलात, म्हणजे हाडतूड केलं त्या व्यक्तीला आणि आणखीन काहीतरी 4 शब्द बोललात, तर सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपाने वास करणारा मी सुद्धा तुमच्याशी तसंच वागतो. मग आता विचार करा, आपण जे बऱ्याचदा म्हणतो, माझ्या आयुष्यात मी एवढी सेवा करतो आणि मला का नाही असं होत? आपण इतर लोकांशी कसं वागतोय? कारण इतर लोकांमध्ये सुद्धा महाराजच आहेत, हे आपण विसरतोय. कारण आपण महाराजांना फक्त मूर्तीत आणि फोटोमध्ये सीमित करून ठेवलंय, फार लिमिटेड करून ठेवलंय. पण महाराज असं म्हणतात, की जर तुम्ही त्यांच्याशी तसं वागलात, तर सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपाने वास करणारा मी सुद्धा तुमच्या बरोबर तसेच वर्तन करेल. तुम्ही जसे लोकांशी वागाल, तसेच लोक तुमच्याशी वागतील. तर एवढ्या वाक्यावरून आपल्याला समजेल, की आपण लोकांशी कसं वागतो आणि रिटर्नमध्ये आपल्याला आयुष्यात का अशा घटना घडतात? का कोणतरी येऊन
आणि ते त्याच्याच रूपाने मिळायला पाहिजे असं नाही. आपण आज भांडतो, आपल्या घरातल्या कोणतरी एखाद्या व्यक्तीशी भांडतो आणि बाहेर कुठेतरी रस्त्यावरून जातो कोणतरी आपल्या गाडीला येऊन धडकतो आणि त्याच्याशी आपले वाद होतात. आपल्याला कळत नाही, आपण सरळ चाललो होतो, हा माणूस का मला येऊन धडकला? याचं कारण असं होतं, की आपल्या घरी असलेल्या आपल्या आईच्या रूपात, वडिलांच्या रूपात कोणाच्या तरी आपण भांडलेलो आहोत. त्याच्याशी गैरकृत्य केलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून महाराजांनी आपल्याला त्या वेगळ्या रूपामध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिलंय. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक चांगली गोष्ट आणि प्रत्येक वाईट गोष्ट याला कारणीभूत आपण आहोत. हे आपण बारकाईने जर आपल्या आयुष्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला ही गोष्ट समजेल. त्यानंतर श्रीपादांच्या आजोबांनी त्यांना प्रश्न केले, की "बाबा तू नेमका कोण आहेस? ते ब्रह्मा, विष्णू, महेश आणि हे यातलं नेमकं तू कोण आहे?" तर महाराज म्हणतात, की "बाबा माझ्या गोष्टींना तुम्ही फार चिकित्सा करत बसू नका. मी फार वेगळा आहे. या झाडाला सद्गती दिली." ह्या कधी आयुष्यात ऐकलंय, की झाडाला सद्गती दिली आणि झाडात आत्मा असतो वगैरे? हे माझं पद्धत आहे. त्यामुळे माझ्यासाठी चिकित्सेची गरज नाही. संपूर्ण सृष्टीत एकच भगवन चैतन्य भरून झालंय, ज्याला अद्वैत सिद्धांत म्हणतात. अद्वैत आहे. हे आपण सगळे एकमेकांचे वेगळे नाहीच आहोत. आपण सगळे एकच आहोत. आता काल जे आपण बोललो होतो त्या ह्याच्यावरती आजच्या अध्यायात लिहिलेलं आहे. काल काल आपण कालच माझ्या मते ही गोष्ट बोललो होतो, की परमेश्वरासाठी भूतकाळ आणि भविष्यकाळ कधीच नसतो. परमेश्वर हा नेहमी वर्तमान काळात असतो. आणि ज्यावेळेला आपण बऱ्याचदा आयुष्यात म्हणतो, की माझ्या आयुष्यात असं घडू दे, माझ्या आयुष्यात असं घडू दे. म्हणजे काय, माझ्या आयुष्यात भविष्य काळात असं घडू दे, असं आपण म्हणतो. आता हे पहिलं महाराजांनी काय सांगितलं ते बघूया आणि मग मी सांगतो, की कालाचे ज्ञान प्राप्त होत असल्याने परिणाम चक्र अनुभवास येते. या कालाची गणना आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या गतिमानाने मिळते. मग महाराज असं म्हणतात, की मला सृष्टी, स्थिती आणि लय, ठीक आहे, या 3 स्टेजेस आहेत. त्यानंतर स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे आपले देह आहे. स्थूल म्हणजे आपली बाह्य बॉडी, सूक्ष्म म्हणजे आपला अंतरात्मा जो आहे त्याला आपण सूक्ष्म देह म्हणूया. अंतरात्मा नाही, पण सूक्ष्म देह जो सेम आपल्यासारखाच आहे. आणि तिसरा आहे कारण देह म्हणजे आपल्या कर्मानुसार मिळालेला आपल्याला देह. हा 3 सुद्धा मीच आहे. यामुळे सॉरी या 3 देहांबद्दल आणि भूत, भविष्य, वर्तमान या 3 कालांबद्दल एकाच काळात मी अनुभव घेतो. म्हणजे हे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही आपल्यासाठी आहेत. महाराजांसाठी तो एकच काळ आहे, फक्त वर्तमान काळ. यामुळे माझे नित्य वर्तमानात असते. महाराज नेहमी प्रेझेंटमध्ये असतात. ना पास्टमध्ये ना फ्युचरमध्ये. घडून गेलेले, घडत असलेले आणि पुढे घडणारे हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो. आता हे महाराज ज्याला म्हणतात, की मी एकाच काळात अनुभवतो, ही गोष्ट आपणही अनुभवू शकतो. म्हणजे विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं किंवा सहज एक सोपं उदाहरण घ्यायचं म्हटलं, की आता आपण आकुर्डीमध्ये आहोत. तर आकुर्डीतून जर आपण विचार केला, मला नाशिकला पोहोचायचंय. तर मग आपण विचार करतो, आकुर्डीपासून नाशिकचं अंतर किती आहे? 200 किलोमीटर. मग 200 किलोमीटर जायला मी कसं जाणार आहे? तर चालत जाणार आहे, तर मला एवढा वेळ लागेल. गाडीने जाणार आहे, एवढा वेळ लागेल. विमानाने जाणार आहे, एवढा वेळ लागेल. म्हणजे ज्यावेळेला 2 वेगळे बिंदू आहेत, 2 ठिकाणं ज्यावेळेला वेगळी आहेत, त्यावेळेला काळ हा मध्ये येतो. जे महाराजांनी म्हणले, की कालाचे ज्ञान प्राप्त झाल्याने किंवा प्राप्त होत असल्याने परिणाम चक्र अनुभवास येते. ज्यावेळेला तुम्ही पुणे आणि नाशिक हे 2 वेगळे भाग समजाल, त्यावेळेला तुम्हाला तो प्रवास करावा लागणार आहे. पण ज्यावेळेला तुम्ही असं म्हणाल, की पुणे आणि नाशिक एकच आहे. त्यावेळेला तुम्ही म्हणाल ते अंतर नाहीच आहे ना, अंतरच नाही तर किती वेळ लागेल हा प्रश्नच मूर्खासारखा आहे. म्हणजे असं जर म्हणलं, की माझ्या केसापासून माझ्या पायापर्यंत जायला मला किती वेळ लागेल? तर आपण म्हणू, "अरे काय मूर्खासारखा प्रश्न आहे. माझे केस पण मीच आहेत, माझा पाय पण मीच आहे. वेळ कसा लागेल?" म्हणजे ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, की माझ्या मुलाचं असं चांगलं होऊ दे, असं ज्यावेळेला आपण म्हणतो, हे भविष्य काळाच्या ऐवजी वर्तमान काळात म्हटलं पाहिजे, की हे आहे, ऑलरेडी आहे. ज्यावेळेला आहे म्हणतो, त्यावेळेला ती गोष्ट प्रत्यक्षात तिथे अनुभवायला येते. ज्यावेळेला तुम्ही म्हणाल, की ती मला मिळाली पाहिजे, म्हणजे आत्ता आहे ती कंडिशन एक आहे आणि मला मिळाली पाहिजे ही एक कंडिशन वेगळी आहे. मग ज्यावेळेला ह्या 2 येतात, म्हणजे हा द्वैत सिद्धांत येतो, त्यावेळेला त्या 2 ला पार करायला अंतर लागणार. मग तुम्ही म्हणाल, की "अरे मला मग किती सेवा करायला पाहिजे? किती दिवसात मला जे हवंय ते मिळणार आहे?" तर 2 ज्यावेळेला तुम्ही बिंदू धरणार, त्यावेळेला त्या गोष्टीला वेळ लागणार. पण जर तुम्ही म्हटलात ते 2 बिंदू नाहीच आहेत, एकच आहे, की माझ्या मुलाचं चांगलं आहेच आहे. असं ज्यावेळेला म्हणतात, त्यावेळेला ते तुमच्या मुलाचं चांगलं होतंच. मला नोकरी पाहिजे असं म्हणलं, की तो भविष्यकाळ झाला. मग ती नोकरी प्राप्त करण्यासाठी वेळ घालावा लागेल. पण ज्यावेळेला म्हणणार माझ्याकडे नोकरी आहे. आता तुम्ही म्हणाल, की नोकरी नाहीये तर आहे कसं म्हणायचं? हीच खरी गोमस्त आहे. इथे खरं महाराजांचं अस्तित्व आहे. आणि हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला महाराज कळतील, की महाराज असं म्हणतात, "मी फक्त वर्तमानात राहतो. मला भूत आणि भविष्य काळच नाहीये. माझ्याकडे नोकरी नाही हे जरी वास्तव असलं, हे बाह्य वास्तव आहे. आंतरिक वास्तव माझ्या आत्म्यामध्ये महाराजच वसलेले आहेत आणि महाराजांच्याकडे नोकरी आहेच.
असं ज्यावेळेला आपण मनाने पूर्ण श्रद्धाभाव धरू, त्यावेळेला ती नोकरी तुम्हाला जी हवी आहे ती नोकरी तुमच्यापर्यंत चालून येते, कारण ती गोष्ट अस्तित्वात आहे ही तुमची धारणा असते. आणि धारणा ज्यावेळेला होते त्यावेळेला त्याचं ध्यानामध्ये रूपांतर होतं. आणि ध्यान करण्यासाठी धारणा आवश्यक असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट मला कधी मिळेल असं ज्यावेळेला म्हणणार त्यावेळेला आयुष्यात कधीच मिळणार. ज्यावेळेला तुम्ही म्हणाल, की माझ्याकडे ही गोष्ट आहे, आत्ता आहे, या क्षणाला आहे, प्रेझेंटमध्ये, त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट प्राप्त झालेली असते आणि ती प्राप्त होणार हे 100% आहे. त्यामुळे भूतकाळात जर रमला तरीही महाराज सापडणार नाहीत. भविष्यकाळात जरी रमला तरीही महाराज सापडणार नाहीत. महाराजांना भेटायचं असेल तर वर्तमान काळातच यावं लागेल. म्हणून असं म्हणतात, की परमेश्वर कुठे आहे? तर तुमच्या श्वासामध्ये आहे. ध्यान करताना आपण सांगतो, की श्वासावरती लक्ष केंद्रित करा. ह्याचं कारणच ते, कारण श्वास हा प्रेझेंट असतो. तो कधीच भूतकाळ नसतो आणि कधीच भविष्यकाळ नसतो. आणि आपल्याला असं विचारलं, की 4 तासापूर्वी तुम्ही घेतलेला श्वास सांगा बरं कसा होता? तुम्ही म्हणाल, काय मूर्खासारखा प्रश्न आहे. कारण भूतकाळ नसतोच. आणि मी उद्या घेणारा श्वास कसा असेल असं जरी विचारलं तरी म्हणाल तुम्ही मूर्ख आहे. कारण श्वास हा फक्त प्रेझेंटमध्ये असतो. आणि म्हणून श्वासाच्या ठिकाणी परमेश्वर का पाहायचा असतो? याचं कारण श्वास हा प्रेझेंट आहे आणि परमेश्वर हा सुद्धा प्रेझेंट काळात आहे. म्हणून श्वासाला किंवा तो जो प्राण आहे त्या प्राणाला परमेश्वर असं संबोधलेलं आहे. आता फार डिटेल विषय फार आणखीन डिटेल जात नाही तर किंवा आणखीन एक उदाहरण देतो, की समुद्र जो असतो, ह्या समुद्रावर प्रचंड लाटा येत असतात. प्रत्येक क्षणाला एक लाट येत असते. आता ही लाट म्हणजे काय? आपण बाहेरनं बघतो त्यावेळेला आपल्याला दिसते ती लाट. पण ही लाट कशाने बनलेली आहे? तर समुद्रातल्या पाण्याच्या थेंबानीच बनलेली आहे. म्हणजे जर स्थूल रूपाने पाहिलं, तर लाट वेगळी आहे आणि समुद्र वेगळा आहे. पण जर डीपली त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, सूक्ष्म रूपाने जर त्याला पाहण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला कळेल, की लाट वेगळी होऊच शकत नाही. कारण लाट ही समुद्राच्या पाण्यानेच बनलेली आहे. म्हणजे समुद्र आणि लाट ही वेगळी नाहीच. तसंच महाराज असं म्हणतात, की स्थूल रूपाने जर तू पाहिलंस, द्वैत सिद्धांत, की तू आणि मी वेगळा आहे. आणि सूक्ष्म रूपाने जर पाहिलं, की तुझ्यातलं चैतन्य आणि माझ्यातलं चैतन्य एकच आहे. या सूक्ष्म रूपाने जर पाहिलं, तर परमेश्वर आपल्याला आपल्यामध्येच असलेला पाहायला मिळेल. जसं मी कालही सांगितलं, आजही परत सांगेल, की आपल्यामध्ये आता उपस्थित असलेल्या व्यक्तीने हे अनुभवलेलं आहे, की स्वतःच्या मध्येच हा परमेश्वर अनुभवलेला आहे. ही इतकी साधी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे, पण ही होत नाही, कारण पूर्वजन्मीचे संस्कार. तर म्हणजे महाराजांनी फार पुढे सुंदर एक वाक्य सांगितलं, की हा महान संकल्प स्वरूपात संकल्प मिळताच तो तत्काळ सिद्ध होतो. म्हणजे आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती त्या क्षणी मिळू शकते, ज्यावेळेला आपण त्याला वर्तमान काळात पाहायला शिकू. त्यामुळे हा जो पॅराग्राफ आहे, हा जरूर पुन्हा-पुन्हा ऐका, तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ज्या काही अपेक्षित गोष्टी आहेत आयुष्यात माझं कसं असलं पाहिजे, कारण हा मनुष्य देह फार दुर्मिळ आहे. ह्याच्यातून काय कमवायचं हे तुमच्या हातात आहे. जे गमवायचं तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त स्थूल शरीराने राहत राहिला, तर सगळं एन्जॉय कराल. भरपूर पैसा येईल तुमच्याकडे, गाडी, बंगले सगळं मिळेल. प्रपंच सगळा चांगला चालेल. पण ज्या कारणासाठी रूप धारण केलेलं आहे, ते मात्र मिळणार नाही. महाराजांची आराधना करणाऱ्या महाराजांचे पापाचे निवारण कसे करतात? तर प्रतिदिन केलेल्या स्नानसंध्या जपादिकांमुळे जीवांची मलिनता मी दग्ध करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो. नित्यसेवा का करायची? डेली केलेल्या नित्यसेवेने आपलं हे जे पापकर्म आहे, हे महाराज स्वतः त्यातनं नष्ट करतात. आता हे नष्ट करतात म्हणजे काय? तर महाराजांनी सांगितलं, की ते पापकर्म मी स्वतःकडे घेतो आणि माझं जे पुण्यकर्म आहे, मी तपश्चर्या का करतो? ते ह्यासाठीच आहे. तर ते पुण्यकर्म मी त्या भक्ताला देतो आणि त्याचं पापकर्म जाळून टाकतो. तर महाराजांनी पुढं वाक्य वापरली, की वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पापसंस्कार मी आकर्षित करून घेतो, की जो मला मनोभावे हाक मारतोय, स्मरण करतोय, त्याला माझं वेगळं काही करण्याची आवश्यकताच नाहीये. तो सतत माझ्यासोबत आहे आणि त्याचं जे पापकर्म आहे, ते मी स्वतःकडे आकर्षित करून घेतो. भक्तांनी आपापल्या कुलदैवतांची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल. ते आपण जे कुलदैवता ही का महत्वाची मानतो, की आपण जी त्यांची सेवा करणार आहोत, ही वास्तविक पाहता महाराजांचीच सेवा आहे. ती पूजा केल्याने मिळणारे महाफल म्हणजे माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी ती अर्पण करतो. ती जेव्हा पूजा करतो त्यावेळेला महाराज आपल्याला अ, त्यांनी जी तपश्चर्या केलेली आहे त्याचं पुण्यफळ महाराजांना देतात. त्यामुळे तुम्ही कर्म न केल्यास तुम्हास फळ मिळणे शक्य नाही. कर्म आपल्याला करावंच लागेल. कर्म 3 मार्गाने होतं. शरीराने म्हणजे कृतीद्वारे, शब्दांनी, बोलून, मनाने, मनातून केलेल्या विचारांनी. कुठल्याही रूपातनं जरी तुम्ही विचार केला, की मला नोकरी पाहिजे, हे मनातून जरी म्हणलं, शरीराने काही नका करू. शब्दांनी काही कोणाला बोलायची गरज नाही. पण जर मला हे पाहिजे किंवा माझ्याकडे आहे, हे फक्त मनातून जरी कर्म केलं,
तरी ती गोष्ट तुम्हाला मिळते हे महाराजांनी स्वतः सिद्ध केलंय. त्यामुळे ज्याही रूपातनं तुम्हाला कर्म करता येईल त्या रूपातनं ते कर्म करावंच लागतं. कर्म जर केलं नाही, माझं कसं होईल, माझं कसं होईल, मला हे मिळेल का, मला हे मिळेल का, असं जर कर्म केलं राहिलं म्हणजे शंका आहे. शंकेचं फळ हे शंकेच्याच रूपात मिळणार, ती गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही. ज्यावेळेला तुम्ही निशंक होणार, अरे ही गोष्ट माझी आहे तर आहेच आहे, मला मिळणारच आहे, त्यात वादच नाही. या दृढ निश्चयाने जर तुम्ही राहिलात, तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत येते. पण हा दृढ निश्चय मात्र सतत तोडण्यासाठी बाह्यसृष्टी तुमची परीक्षा घेत असते, की तुम्ही असं मनोमन संकल्प करता, की हो मला हे मिळणारच आहे, काही वाद नाही. लगेच कोणतरी, अरे तुझं काय असं झालं, वाईट झालं वाटतं, तुला काही होणारच नाही, तू मूर्ख माणूस आहे, तुला काही येत नाही, असं वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला टॉर्चर, मग आपला मनोसंकल्प तुटतो. हॅट, मला काहीच येत नाही, माझं काहीच होणार नाही. हे एकदा विचार आला, की तुम्ही जो पहिला संकल्प केलाय तो संकल्प नष्ट होतो आणि हा दुसरा संकल्प दृढ होतो. म्हणून शंका येऊन द्यायची नाही. बाह्य परिस्थिती तुमच्या कितीही विरुद्ध असेल, कितीही तुम्हाला लोक बोलत हे होणारच नाही, होणारच नाही, मनावरती घ्यायचंच नाही. ओके म्हणायचं, धन्यवाद म्हणायचं आणि सोडून द्यायचं. हे जर केलं तरच ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. मानवाला कर्म करणे अनिवार्य आहे. कर्म केलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर माझ्या भक्तांच्या हाकेला मी तात्काळ साथ देतो. माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो. म्हणून बघा, आपण दर्शन कसं घेतो, आपण सगळे जण जे दर्शन घेतो, साधारण एक स्वाभाविक कृती असते, की आपण जातो देवाजवळ, देवाजवळ गेलो की म्हणजे त्या देवाच्या दर्शनासाठी अगदी रांगेत थांबलेलो असतो. ज्या क्षणी देवाजवळ येतो त्या क्षणी आपण डोळे मिटतो आणि दर्शन घेतो. तर काही लोक आपल्याला म्हणतात, अरे ज्या देवाचं दर्शन करायला आला ते सुद्धा तू डोळे भरून घेत नाही. पण ते स्थूल रूपाने पाहतायत. आपल्याला त्यातलं लॉजिकच माहित नाही. आपण परमेश्वर पाहतो तो बाहेर नाही, आतमध्ये, आणि म्हणून डोळे बंद ज्या क्षणी करतो त्यावेळेला आपलं मन एकाग्र होतं. त्यामुळे आपण जरी त्या फोटोच्या रूपाने त्या ठिकाणी देव पाहत असलो तरी त्या देवाच्या जवळ जेव्हा जातो त्या क्षणी आपले डोळे बंद होतात. कारण देव आपण आतमध्ये पाहतो आणि हेच सत्य आहे हे आपल्याला पूर्वजन्मीच्या अशा सगळ्या म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्यामध्ये हे सॉफ्टवेअर टाकलंय. म्हणून कुठल्याही देवाकडे आपण जेव्हा नतमस्तक होतो त्यावेळेला डोळे बंदच होतात, आपोआप होतात, ठरवून होत नाहीत. आणि ज्या क्षणी डोळे बंद होतात त्यावेळेला आपलं मन एकाग्र होतं आणि त्या क्षणी आपण मनोमन जी प्रार्थना करतो ती फलद्रूप होते. त्यामुळे जर आपल्याला असं दर्शन हवं तिथं पाहिजे असेल तर आपल्याला डोळे बंद करून शांत चित्ताने घेता आलं. त्याला पराभक्ती असं म्हणतात. भक्तीचा हा अत्युच्च प्रकार आहे. तर आपल्याला जिथे हवं तिथे आपल्याला त्या देवाचं दर्शन होऊ शकतं. साधकांनी माझ्याकडे एक पाऊल टाकले तर मी त्यांच्याकडे 100 पावले चालून जातो. हे वाक्य आपल्या सगळ्यांना माहिती, की आपण एक पाऊल टाकायची आवश्यकता असते. महाराज आपल्यासाठी इथं तर आपण 10 पावलं म्हणतो, महाराज म्हणतात मी 100 पावलं टाकायला तयार असतो. त्यामुळे आपल्याला हवी असलेली गोष्ट 100% आपल्याला मिळू शकते, पण त्यासाठी असलेलं कर्म आपल्याकडनं घडणं अपेक्षित आहे. आणि एक महत्वाचं वाक्य जे सांगून आपण इथं अध्यायाची सांगता होतीये, आपल्याला नेहमी असं वाटतं की देव फक्त मंदिरात आहे, महाराज फक्त केंद्रात आहेत. केंद्रात असताना आपण इतका सोज्वळपणाचा सज्जनपणाचा आव आणतो की मी किती छान आहे, मी एकदम नम्र आहे, मी अगदी महाराजांचा कट्टर भक्त आहे वगैरे वगैरे. आणि तिथनं केंद्रातनं बाहेर गेलो की मग बाह्य जे काही जगामध्ये वावरायचं तसं वागतो. पण महाराजांनी असं म्हटलंय, तुम्ही माझ्या जवळ असा किंवा दूर असा, माझे तुमच्याकडे सदैव लक्ष असे, सदैव लक्ष असते, ते ध्यानात असू द्या. त्यामुळे आजपासनं 24 तास सतत अलर्ट राहा. महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत. आपल्याकडनं मनाने, शब्दांनी किंवा कृतीद्वारे कधीही अपकृत्य घडणार नाही, दुष्कृत्य घडणार नाही. सदैव महाराजांचे चिंतन करू आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक ठिकाणी आपण महाराजांचा पाहण्याचा प्रयत्न करत राहू. आणि शेवट फक्त एक गोष्ट सांगतो, की नेहमी आपण म्हणतो की दान करावं. एक दानाचं सोपं म्हणजे कर्मयोग जो सांगितला होता, की कर्म कसं करायला पाहिजे. तर कर्म असं करावं, की सोपं उदाहरण जर घ्यायचं झालं, की एखाद्या व्यक्तीला तहान लागली आहे आणि तुम्ही त्याला पाणी दिलं. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला पुण्य मिळणारच आहे. पण काय होणार? ते 1 ग्लास तो पाणी प्यायल्यानंतर तात्पुरती त्याची तहान भागणार आहे. कर्म असं करण्याचा प्रयत्न करा, की ज्या माध्यमातून त्याला विहीर खणायचं किंवा पाणी कसं मिळेल तुला कायमस्वरूपी ह्याचं ज्ञान द्या. जेणेकरून त्याला जेव्हा तहान लागेल, त्याला तुम्ही सोबत असण्याची गरज नाही. तो त्याची तहान भागू शकेल. ह्या श्रीपाद चरित्राच्या माध्यमातून महाराज आपल्याला हेच देतायत, की प्रत्येक वेळेला प्रश्न आला, की महाराजांकडे या आणि प्रश्न सोडवा. असं करण्यापेक्षा कायमस्वरूपीचा प्रश्न जर सगळे सोडवायचे असतील, तर ते सगळं सोल्युशन असले म्हणजे ते जसं 10वी-12वीचे हे असतात, काय म्हणतात त्याला, आदर्श नमुना उत्तरपत्रिका किंवा आदर्श उत्तरपत्रिका असं काही मॉडेल आन्सर शीट. तर हे महाराज आन्सर शीटच देऊन पाहतायत. हे घेऊन टाका आणि पेपर सोडवा. त्यामुळे हे ज्ञान जर आपण घेऊ शकलो,
तर खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं कल्याण होऊ शकेल. आणि हे श्रीपाद चरित्र उत्तरोत्तर आणखीन रंगत जाणार आहे. प्रचंड ज्ञान भरलेलं आहे, कर्म भक्ती सगळंच महाराज आपल्याला देऊ पाहत आहेत. फक्त एक प्रश्न एका सेवेकऱ्यांनी काल व्हॉट्सअपवर विचारला होता, त्याचं उत्तर आज देणार नाहीये, पण येणाऱ्या पुढच्या अध्यायांमध्ये त्याचं नक्की उत्तर मिळेल. की त्यांनी असं विचारलं की हे जे श्रीपाद चरित्र आम्ही आता गेले 10 दिवसापासून 11 दिवसापासून ऐकतोय, सगळं छान वाटतंय, सगळं बरोबर आहे. पण हे सगळं घेतल्यानंतर म्हणजे असं वाटतं की हे सगळं तर आध्यात्मिक ज्ञान आहे, म्हणजे आपण तर फार वैराग्यच घेतलं पाहिजे, संन्यासच घेतला पाहिजे. मग ह्याचा आत्ताच्या आमच्या जीवनात ह्याचा कसा उपयोग होईल? हे जर श्रीपाद चरित्राचं ज्ञान जर आपल्याला खऱ्या अर्थाने कळलं, खऱ्या अर्थाने वरवरचं नाही, तर तुमच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुम्हाला जे जे हवंय ते सगळं प्राप्त करू शकता. एवढं ज्ञान ह्याच्यामध्ये. हे फक्त आध्यात्मिक नाही, अगदी प्रॅक्टिकल असलेलं नॉलेज आहे. फक्त ते समजावून सांगायला आपल्याकडे तेवढा वेळ कमी आहे. त्यामुळे त्याचं आकलन हे आपल्यालाच करावं लागेल. त्यामुळे हे आध्यात्मिक नाही, अध्यात्माच्याही पलीकडे अगदी प्रॅक्टिकल असलेलं नॉलेज आहे. डे टू डे लाईफमध्ये आपल्याला